एक 7-10 लाखाची कार गरज आहे का स्वप्न आहे? आता गाडीला गिअर वाढल्यानंतर स्पीड वाढतो ना, तसा हा जॉईन होणं पहिला गिअर आहे, हा दुसरा गिअर आहे, हा तिसरा गिअर आहे आणि हा पगार आहे. तर विचार करा आज किती असत लाईफ सेट होती का नव्हती? 30,000ची व्हॅल्यू होती का नव्हती 12 वर्षापूर्वी? आज लोकांना 15-20-30,000 कमवतो नाकी नऊ येत आणि तरी पण कधी कधी काही लोकांचा अहंकार करत नाही, त्यांना वाटतं आम्ही लय काही कमवून राहिलो. मला असं वाटतं आज तुम्ही सगळे वयाने अनुभवाने शिक्षणाने सगळे वेगळे आहेत. काहीच्या लाईफमध्ये फार त्रास असेल, काहीच्या लाईफमध्ये शारीरिक त्रास असेल, काहीच्या लाईफमध्ये त्रास नसेल, काहीला असं वाटतं तिथून पुढे जायचं. तर आपण एका 1-1.5 तासामध्ये अर्ध्या 1 तासामध्ये सगळं समजून घेऊ की इथून कसं निघू शकतो. ओव्हरऑल सगळ्या या गोष्टी मिळवण्यासाठी आहे ना, मला वाटतंय सगळे स्वप्न पूर्ण व्हायचे असतील तर ह्या एरियात आपल्याला एक फ्लॅट घ्यायचा असेल 2 BHK तर किती पैसे लागतील? 37-37 40 ते 2 BHK स्वप्नातलं घर आहे का गरज आहे? बरं, एक 7-10 लाखाची कार गरज आहे का स्वप्न आहे? आता 2 व्हीलर गेले ना, आता किती धूळ उडते, नाका तोंडात जाते, ते फुफ्फुसामध्ये अटकते, त्याच्यामुळे कॅन्सर तयार होत आहे. आज 2 व्हीलरच्या जागी कारची गरज आहे. ऍटलिस्ट ट्रॉफिक मध्ये अटकलं तरी बाहेरची धूळ तरी आत येणार नाही, ऊन तरी लागणार नाही. आताच आम्ही चहा प्यायला गेलो होतो, गाडीवर बसून आलो, मी विचार केला असं हात लावून होतो आणि धूळ, कारण की गाड्या फिरायची सवय मागच्या 12 वर्षापासून, एसी मध्ये राहायची सवय. मग मला सांगा, जर हा समाजामध्ये लोक गाड्यात फिरतात, लोक घरात जातात, त्यांचे पोरं चांगल्या शाळेमध्ये जात असतील, ते मोठे लाखो रुपये कमवत असतील, ते ज्या धंदा करतात तो धंदा आतापर्यंत आपण का नाही करू शकलो? संधी नाही आली किंवा चान्स नाही भेटला, बरोबर आहे. मग आता पैसे कमवायला पहिला मार्ग आहे आपल्याकडे जॉब करणं. पहिला मार्ग आहे जॉब करणं. मला सांगा किती लोकांना असं वाटतं जॉब मध्ये भविष्य होतं? किती लोकांनी बघितलंय रिटायरमेंटला लोक आले तरी पण त्यांच्या जीवनामध्ये ना त्यांची पत्नी खुश आहे ना, मुलं खुश आहेत ना, ते त्यांच्यावर खुश आहेत. समाजासाठी काय करू शकतो जॉबवाला माणूस? बोटावर मोजण्यासारखे असतील, थोडेफार करतील. एखादी 1000 कंपनी असते ना, त्या 1000 कंपनीमध्ये एक 5-50 लोकांना जास्त पेमेंट असतं नाही तुम्हाला? का बरं? मोठ्या पदावर नाही, ते जबाबदारी असते आणि ते लोकांना सांभाळतात, जबाबदारीने ते कामं काढून घेतात. मग मला सांगा जॉब मध्ये अडचणी आहेत का? जॉब मध्ये काय काय अडचणी येतात? कंपनीचं टार्गेट जर नाही झालं तर ते कंपनीचा तो प्रेशर तर आहे, पण पगार वाढ होती का? पगार वाढ होत नाही, टाइमवर पगार. आपली जेवढी व्हॅल्यू तेवढा पगार भेटतो का कमी भेटतो? अनएम्प्लॉयमेंट म्हणतात त्याला, अंडर एम्प्लॉयमेंट. दुसरा पार्ट, जर तुम्ही 10 वर्ष काम केलं आणि आता म्हणले 1 वर्ष सुट्टी पाहिजे मला, सुट्टी दिली तर पगार भेटतो का? नाही. दुसरा पार्ट, भीक मागण्यासारखी सुट्टी मागावं लागते. एवढं सगळं करून सुद्धा आपलं घर, आपली गाडी, आपलं सगळं काही होत नाही. आणि 40 वर्ष मी एका ठिकाणी काम केलं ना, तर माझ्या पोराला तो जॉब भेटत नाही, त्याला पुन्हा पहिली दुसरीतून सुरुवात करावी लागते, बरोबर आहे. जॉब मध्ये पैसा नाहीये, तर हा प्रॉब्लेम सगळ्या भारतातल्या लोकांना आहे का नाही? मग ज्या जॉब मध्ये ज्या लोकांना जास्त पगार आहे ना, त्यांच्याकडे पैसे आहेत पण टाइम नाहीये, सिक्युरिटी नाहीये. मग दुसरा पार्ट आहे शेती. शेतीला पाऊस आहे तर भाव नाही, आणि भाव आहे तर गाईचं दूध घ्यायचं 10-12 लिटर आपल्याला भेटतं 50 रुपये लिटर, 40-50 भेटतं ना आपल्याला पिशवीतलं. मग काय करायचं? 70 झाले पिशवीतलं. 64 रुपये लिटर. टोमॅटो 80-100 रुपये किलो घे, बघितली मी आता रिसेंटली बातमीमध्ये. मटर सफरचंद घ्यायचे म्हणलं तरी 200-250, केळ घ्यायचे म्हणलं तरी पहिलं 10 रुपयाला प्यायचो आपण, आता तेच झाले 40. ते पण गरीबातलं गरीब भेटलं तर 10-20 ला देतात छोटे म्हणून. मग महागाई वाढली का राहिली? बर, दुसरा पार्ट, आपण फ्रीज बदललं, आपण मोबाईल बदलले, आपण टीव्ही बदलला, आपण प्रॉफिट झाले तर फ्रीजवर चालायला लागलो, आपण घराची लाईफस्टाईल बदलून टाकली, आपले कपडे बदलले. पैसे कमवायचे मार्ग बदलले का? मार्ग आहे तेच. अलीकडं पोरं MIDC ला नोकऱ्या भेटत नाही तरी लोक ITI करू राहिले.
माहिती तुम्हाला ट्रक ट्रान्सपोर्टिंग इंडस्ट्रीमध्ये 1 रुपयांना डाऊन पेमेंट भरतात, मोठ्या ट्रक देतात लोकांना 25-30 लाखात. कशासाठी माहिती, माल वाहे आणि हप्तेभर तुला काही भेटू नाही तर नाही भेटू, आम्हाला व्याज भेटलं पाहिजे. बरं, घर कितीचं 20 लाखाचं, लोन किती काढलं 15 लाख. फेडायचे किती वर्षात, किती फेडावं लागतील, म्हणजे किती, 30 लाख. मग 30 लाखातले 15 लाख काय हे विचारू लागतं, पाणी करू राहिलं इकडं. इकडं 5 रुपयासाठी पोराला म्हणतो तुला कळत नाही का पैसे कमवणं किती अवघड आहे. आणि त्या एसी बँकेतल्या बघा, प्रत्येक एटीएम मध्ये काय भेटून तुम्हाला, बँकेमध्ये काय. मग जॉब मध्ये पैसा नाही, शेतीमध्ये प्रॉब्लेम आहे, तर मग माणूस धंदा करायला पाहिजे नाही पाहिजे. पण बिझनेस का केला जात नाही, त्यासाठी काय पाहिजे, भांडवल. दुसरा पार्ट, नॉलेज पण पाहिजे की तो माल होलसेल मध्ये कुठून भेटतो. जसं तुम्हाला भाजी माहिती आहे बाबा कुठून भेटते, पण शिकवर आहे का तो धंदा, 4 लोक टाकून टाकतील. दुसरा प्रॉब्लेम काय येतो की तुम्हाला टाइमिंग द्यावा लागेल. तुम्हाला वाटलं तुमचं या चौकातलं बिझनेस चालला आणि तुम्हाला वाटलं तुमचं दुसरं दुकान टाकायचं, तुमच्यासारखं दुसरं कोण आणणार दुसरं दुकान टाकायला, कॉम्पिटिशन. नंतर एरिया लिमिट येतं माहिती, म्हणजे इथं लय भारी चहा भेटतोय तर पुण्यातला तिकडला माणूस इथे येईन का चहा प्यायला, नाही येणार. दुसरा प्रॉब्लेम, रिस्क आहे का, किती % रिस्क आहे, किती धंदे सक्सेस होत आहेत तुम्हाला वाटतं, किती वडापावच्या गाड्या बंद पडतात, किती पिक्चर फ्लॉप होतात, किती मोबाईल डाऊन होतात, किती कार, किती आता लॉकडाऊन मध्ये 15-20 कोटी लोकांचे जॉब गेले, कित्येक मॉल मधले दुकानं बंद झाले माहिती तुम्हाला, मॉल उघडतच नव्हते. एअरपोर्ट ऑलमोस्ट 1000 कोटी रुपयाला लॉस गेले एअरपोर्ट. मग एवढा मोठा विचार नाही करायचा. पण मला असं वाटतं आज आपण प्राणी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचं पोट भरतात, चिमणे कुत्र्या मांजर त्यांच्या पिल्लांना आणून काहीतरी खाऊ घालतात. आपण आपल्या पिल्लांना खाऊ घालतो म्हणजे लई मोठा तीर मारतोय का. ह्या शरीराने ह्या डोक्याने लोक चंद्रावर गेले, लोकांनी लाईटचे शोध लावले, लोक विमानाने. आज जर बघितलं आताच्या क्षणाला कमीत कमी 10-20 लाख लोक आकाशात असतील विमानामध्ये जगामध्ये. काय वाटतं, जसं ट्रॉफिक इथं आहे ना तसं आकाशात पण ट्रॉफिक, माहितीये का, बघितलं माहितीये का गोष्टी. मग दुनिया एवढ्या लेवलला गेलीये, मग माझ्यासाठी लोकांसाठी सोडा पण आपल्यासाठी आपलं घर, नुसतं घरच पाहिजे की घरात पण नाही फर्निचर, सोफे, टीव्ही, फॅन, एसी येत असतं. नुसतं नाही तर घर घेतलंय आणि मसन वाट्यासारखं लावून टाकलंय, फक्त काही नाही, एक फॅन फक्त खट 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 एक आपलं घर आहे, काही कामाचं नाही ते घर. त्याच्या आतमध्ये पण पैसे टाकावं लागतील, तेवढेच तेव्हा ते घर वाटत नाही. मग आज ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसे पाहिजे. मग पैसे पाहिजेत तर जॉबमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, धंद्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. मग अमेरिकेमध्ये 1940 साली लोकांना एक कल्पना सुचली. ती कल्पना भारतामध्ये 1996 साली आली, 25 वर्षापूर्वी. आणि ही कल्पना मला ऐकायला 2007 साली भेटली आणि मी सिरियस झालो 2010 साली. किती साली, आणि त्यानंतर मी आज कॅरियर म्हणून ह्या बिझनेसला करतोय. कारण की मला कळलं की लोकांना पैशाचे प्रॉब्लेम आहेत. मला कळलं की लोक टूथपेस्ट वापरतायत, लोक शॅम्पू लावतायत, लोक आजारी पडतायत, लोक चहा पितायत, लोक तेल वापरतायत. त्यानंतर लोक जर बघितलं तर शेतीचे प्रोडक्ट्स वापरतात, लोक मीठ वापरतात, लोक साखर वापरतात. बरोबर आहे. मार्केटमध्ये आपण जे पण पैसे कमवू राहिलो ते कुठं ना कुठं खर्च करतोय. तर अमेरिकेतल्या लोकांना जी कल्पना सुचली, मी ते समजून सांगतो तुम्हाला की इथं पैसा कसा भेटू शकतो, म्हणजे चेंजेस काय त्याच्यामध्ये. जो बिझनेस मला तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे त्या बिझनेस मधल्या गोष्टी थोड्याशा आपण डिस्कस करू. बघा 1940 मध्ये ह्या संकल्पनेचा शोध लागलेला आहे. कुठलं पण प्रोडक्ट घेण्यासाठी, फॉर एक्झाम्पल एक प्रोडक्ट, हा टूथपेस्ट, समजा ही टूथपेस्ट 10 रुपयाला, किती रुपयाला, 10 ला. ही कुणाला भेटली, कस्टमर. या कस्टमरला कितीला भेटली, 10 ला. म्हणजे 100% कॉस्ट झाली याची एमआरपी. बरोबर, ओके. हा जो कस्टमर म्हणजे आपण ग्राहक, हा ग्राहक कुठं जातो, रिटेलर शॉप मध्ये, म्हणजे दुकानामध्ये, मॉलमध्ये, डीमार्ट मध्ये किंवा ऑनलाईन मध्ये, कुठं पण ग्राहक. त्याच्यानंतर इथं कोण असतो, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणू शकतो आपण. आणि इथं असतो एक सुपर स्टॉकीज. आणि इथं असतो कोण, प्रोडक्ट बनवणारा मॅन्युफॅक्चरर कंपनी. आणि प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं, याचं ऍडव्हर्टाईज करणारे लोक असतात का, बघितलं का तुम्ही ऍडव्हर्टाईज कुठं येतात आता,
पहिल्या कुठे यायचे ऍडव्हर्टाईज? टीव्हीला. आता कुठे कुठे येतात? फ्लेक्स, पेपर, मोबाईल, गाड्या. ऍडव्हर्टाईज केल्याशिवाय कुठं पण बघा तुम्ही होल्डिंग दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यावर काय आहे? कोणीतरी म्हणतंय आमच्याकडे काहीतरी, तुम्ही घ्या. आपल्याकडे काही आहे का? गल्ली बोळात लोक काही ना काही विकू राहिले. हे सोडणं बर. मग ऍडव्हर्टाईज. मग हे प्रोडक्ट ऍक्च्युली जर कस्टमरला 10 रुपयाला भेटतंय, 100% कॉस्ट आहे, तर हे प्रोडक्ट इथं बनत कितीला असेल? हे उदाहरण देतो मी तुम्हाला. नाही, टक्केवारी 20 पैशाला म्हणलं तर लयच अवघड झालं. मग एवढं कसं शक्य? मग एवढं गव्हर्नमेंट टॅक्स, पॅकिंग, प्रोडक्ट एवढं स्वस्त थोडी प्रोडक्ट बनवू शकतात. पर्सेंटेज वाईज जर इथं मी 100%ला प्रोडक्ट घेतलं तर किती पर्सेंटेज मध्ये प्रोडक्ट बनत असं असं वाटतं? 20, 25, 30 जसं प्रोडक्ट असेल तसं. ऑलमोस्ट 40%. किती टक्के? म्हणजे ते प्रोडक्ट बनलं कितीला? 4 रुपयाला. कस्टमरला कितीला आलं? कंपनीत प्रोडक्ट बनलं, त्याची पॅकिंग, क्वालिटी सगळी फायनल झाली. इथून ते इथं गेलं, इथून इथं गेलं, इथून इथं गेलं, इथून इथं गेलं. आणि याला ट्रस्ट तयार होण्यासाठी ऍडव्हर्टाईजवाले लोक म्हणतात आम्ही वापरतो, तुम्ही घ्या. विश्वास. याच्यामध्ये काही पॅकिंग क्वालिटी बदलली का? नाही ना. मग पैसे कुठे गेले? हे 4 रुपये जे आहेत किंवा हे 60% जो पैसा आपला गेला तो कुठं गेला? कोणी कमवला याच्यात? हे चोऱ्या करतात का? यांनी पैसे लावले, लॉस घ्यायला तयार आहे, कॉम्पिटिशन रिस्क घेतात. बरोबर. बरं, याच्यात कस्टमर मोठा होतो का? बरं, आता याच्यात इम्पॉर्टंट कोण आहे? आपण कस्टमरला काढून टाकलं आणि ही चेन चालव का एवढी? कस्टमर नसेल तर? हा जर काढला तर आपण जर याला आणि याला काढलं तर? बरं, या मधल्या चेनला काढलं तर? किती लोकांना वाटतं चालेल? चालेल. बर, हेच अमेरिकेमध्ये USA लोकांना कळलं की हे इथं आपण कंपनीचे प्रोडक्ट लोकांकडून घेऊ किंवा आपण मॅन्युफॅक्चरिंग करू, याला डायरेक्ट सेलिंग किंवा याला नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. आणि इथं या कस्टमरला सांगितलं जातं तू आमच्याकडे कस्टमर बन किंवा तू आमच्याकडे डिस्ट्रीब्युटर बन, आमच्याकडे 60% पैसा राहतो, आम्ही तुला द्यायला तयार आहेत. तुला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, तुला दुकान टाकायची गरज नाही, तुला टॅक्स GST भरायची गरज नाही, तुला कुठेही काही त्रास नाही. फक्त तुम्ही जसं आजपर्यंत लोकांना सांगत आलात की प्रोडक्ट लय भारी आहेत असं सांगत चला, त्याच्यावरचं कमिशन आम्ही तुमच्या अकाउंटला जमा करू. हे मला जबरदस्त आवडलं. 2010. आज ते दुकान टाकायचं असेल आपल्याला तर 5-10 लाख लावा लागतील. ते त्यांनी 1 कोटी लावले तेव्हा त्यांना कुठंतरी एखादा न भेटला. ह्या बिझनेस मध्ये हे सेल हा जो बिझनेस काय म्हणतो की आम्ही ह्या चेनला कट करायला तयार आहेत, तुम्ही ह्यामधल्या लोकांचं काम जो करल त्याला एवढा पैसा भेटेल. चांगली गाईड आहे. बर, याच्यामध्ये जर एखाद्या माणसाचा महिन्याचा 10,000 खर्च होत असेल तर ऍक्च्युली ती प्रोडक्ट कितीला बांधतो तो? 40% ना. किती रुपये वाटले गेले मध्ये? तुम्ही मोबाईल घेतला एखादा 10,000चा तर बनवत कितीला असेल? 4,000चा. बरोबर. तुम्ही दुकानात महिन्याला खर्च करता किती रुपयाचा? एक रेग्युलर वस्तू घ्यायला किराणा दुकान असतो ना, त्याच्यातलं साबण, तेल, त्यानंतर चहा, हळद, मिरची खर्च करताय किती रुपयाचा? 3 ते 5. तर 3,000 कमीत कमी. 3,000चा जरी इथं खर्च झाला तर या 3,000चे 40% अमाऊंट किती आहे? 1200. किती रुपये वाटले गेले इथं? किती गेले? 1800 लोक इथं वाटले गेले. हे पैसे तुमच्या आयुष्यात आपल्याला कधी रिटर्न भेटणार आहेत का? इन्व्हेस्टमेंट आहे की खर्च, आणि खर्च करून माणूस कधी मोठा होत. जर आपण हे प्रोडक्ट, ह्या लोकांनी दिलेले प्रोडक्ट यांच्या थ्रू जर प्रोडक्ट घेणं बंद केलं आणि आपण अशा कंपनी थ्रू प्रोडक्ट घेतले तर आपल्याला हे 60% पैशातली बचत पण होती, क्वालिटी प्रोडक्ट भेटतील, आपल्याला पैसे कमवायला चान्स पण भेटू शकतो, जसं की आम्ही कमवायला. मला सांगा, एकाच दुकानात किती प्रकारचे साबणे असतात? वेगवेगळ्या ब्रँड. दुकानदार तुम्हाला म्हणतो का हेच घ्या म्हणतो कधी असं? का नाही म्हणत? बिझी असतो.
तू कोणतं ज्ञान काही पण घ्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. काही खराब निघलं ते काय म्हणतो, ते कंपनीचा दोष आहे, मी काय बसलोय कस्टमर केअर नको आला. पण इथं आपण आपल्या ब्रँडचे प्रोडक्ट घेऊन आपण लोकांची मानसिकता चेंज करू शकतो आणि आपण पैसे कमवू शकतो. आलं लक्षात? तर मग आता इथं 60% पैसे भेटणार आहेत. आता आपण प्रोडक्ट समजून घेऊ आपले, की आपले प्रोडक्ट काय आहेत, आपल्याला कुठला प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आणि तेच प्रोडक्ट आपण का घ्यावे, का वापरावे, का लोकांना सांगावं. तुमच्या इथं एरियात नाश्ता करायला कुठलं हॉटेल सगळ्यात चांगलं आहे? गारवा. आणखीन मॅडमने गारवा सांगितलं. आता आपण सगळे गारवाला गेलो आणि 5,000चं बिल कमवलं, मॅडमला किती बिल? तुमच्या इथं कटिंग वाला कोण चांगला आहे? लय भारी सलून मस्त पैकी चांगले कटिंग कापतात केस. तरी पण तुम्हाला आवडणार एखादा असेल तर प्रत्येकाला वेगवेगळं. मला सांगा, काही लोकांचे भाजी आणि फळं घेण्याचे ठिकाणं पण फिक्स ठरलेत नाही तुम्हाला? का बरं? प्रत्येक माणूस पैसे कमवून राहिलाय आणि कुठं ना कुठं खर्च करतो. त्यांचा जर खर्च आपल्या कंपनीत आपल्या थ्रू आपल्या बिझनेस मध्ये झाला तर त्यांचा फायदा ना आपला पण फायदा. मला असं सांगा की कोणाला आपण बुडू शकतो? हे टॉयलेट क्लीन करायचं प्रोडक्ट आहे, आतापर्यंत वापरले की नाही सगळ्यांनी? वापरले सगळ्यांनी. कोणाला पैसे भेटले? नाही पैसे भेटले. मग आज आपल्याकडे जवळपास प्रोडक्ट्स, दोन गोष्टी आहेत, प्रोडक्ट बनवा किंवा प्रोडक्ट विका. आपल्याकडं हे जे मला वाटतं सगळे प्रोडक्ट आहेत सर इथं ऑलमोस्ट 200 संवादांचे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, 200 सव्वा 200 प्रोडक्ट. तर हेच प्रोडक्ट मध्ये जर बघितलं तर आम्ही शेतीमध्ये कुठली आपण सेंद्रिय शेती करण्यासाठी पण काम करतोय. जी जमीन घाण झाली यात केमिकल वापरू लोक विर्याचं खाणं खाऊ राहिले. दुसरा पशुचं दूध वाढवण्यासाठी पण आमच्याकडे प्रोडक्ट्स. दुसरा पार्ट जे शरीर लोकांचे घाण झालेत, आजारी झालेत. प्रत्येक घरात हॉस्पिटल आहे, मुलगा आजारी, मुलगी आजारी आणि डॉक्टरच्या फाईल्स. तर आपल्याकडे असे प्रोडक्ट्स आहेत ज्यांचे शेकडो हजारो लाखो लोकांपर्यंत प्रोडक्ट दिले. गरीबातला गरीब माणूस, श्रीमंताचा श्रीमंत माणूस आपले प्रोडक्ट वापरतो. आज जर बघितलं तर युट्यूबला जर तुम्ही आमच्या प्रोडक्ट्स कंपनी बद्दल सनेज बद्दल टाकलं रिझल्ट, तुम्हाला याचे कित्येक लोकांचे अनुभव ऐकायला भेटतील. दुसरा पार्ट आमच्याकडे हेल्थ रिलेटेड हे सगळे प्रोडक्ट्स आहेत, बेरीज वगैरे. त्यानंतर घरामध्ये आपण सकाळी उठल्याच काय करतो? ब्रश, साबण. हे नंतर आपण दात घासतो, साबण वापरतो. नंतर आपण शॅम्पू करतो. त्यानंतर आपण फेस वॉश यूज करतो. फेस वॉश आहे का? ठीक आहे, राहून दे. आपल्याकडे हे जे प्रोडक्ट्स येतं हे तेल्स आहे, त्यानंतर ह्या चेहऱ्याच्या क्रीम्स वगैरे आपल्याला लावण्यासाठी येतात. हे प्रोडक्ट्स आपण रेग्युलर इथून तिथून घेतोय. मला सांगा, तुमच्या आजूबाजूला ब्रश कोण कोण करतं? साबण, चहा, तेल. आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. आपल्याकडे बिस्किट पण आहेत, आपल्याकडे लहान मुलाचे प्रोडक्ट्स पण आहेत. म्हणजे आपल्याकडे फ्लोअर क्लीन करायचे, घर क्लीन करायचे प्रोडक्ट्स आहेत. आपल्याकडे बॉडी क्लीन करायचे प्रोडक्ट आहेत. आपल्याकडे पर्सनल क्लिअरचे प्रोडक्ट आहेत. त्यानंतर आपल्याकडे जर बघितलं तर डीओ, परफ्युम्स वगैरे. परफ्युम दाखव. हा, आता फॉर एक्झाम्पल हे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर आपल्याकडे कॅफी पण आहे, कॉफी. ते पण गॅनो कॉफी. त्याच्यात कॅफेन नाहीये. त्या बाहेरच्या कॉफी पितो ना आपण, त्यात कॅफेन असतं. कॅफेन. त्यानंतर दुसरा पार्ट हे आपण चहा पेलो आपण तर इलायची अद्रक टाकून चहा बनवू शकतो, सूट वगैरे. त्याच्यात ऑलरेडी 8 प्रकारचे हर्ब आहेत ह्या प्रोडक्ट्स मध्ये, 8 प्रकारचे हर्ब. मग हे प्रोडक्ट्स लोकांना गरजेचे आहेत का नाही? फक्त लोकांना जर म्हटलं की 100चं प्रोडक्ट मध्ये 50चा फायदा आहे, 100चं प्रोडक्ट 50ला भेटणार, कोण कोण घेणार? मी जर म्हटलं मी अशोक किराणा स्टोअर आहे, माझं दुकान आहे, तुम्ही माझ्या मागच्या 6-7 वर्षापासून कस्टमर आहेत, काय येतं? अशोक किराणा, माझं नाव अशोक आहे, अशोक किराणा किंवा अशोक चहापत्तीवाला. कोण? आणि माझ्याकडून तुम्ही किती रुपयाची चहापत्ती घेताय? 150 रुपये पावशेर. किती रुपयानी? 150. आणि आता इथं किशोर किराणा स्टोअर ओपन झालं. काय झालं? किशोर किराणा स्टोअर ओपन झालं आणि ते म्हणले की माझ्याकडे 100 रुपये पावशेर चहापत्ती आहे, कोण कोण घेणार? माहिती, तुम्ही लई दिवसापासून कस्टमर आहेत ना, 5-6 वर्षापासून. का बरं? कोण कोण जाणार? का? आपलं नातं आहे, मी उधार राहतो, चहा पाहिजे मी तुम्हाला एवढ्या दिवसापासून.
तरी पण का पण फायदा आहे. मग जर फायद्याकडे लोक पळत असतील तर या बिझनेस मध्ये आम्ही का आलोत माहितीये, आम्हाला पण कळली तर फायदा. जसं तुम्हाला समजवलं आम्ही फायदा आहे, तसं मला असं वाटतं सगळीकडे फायदा आहे. हे काही सिगरेटचं पॉकेट आहे का, काही दारूचं क्वार्टर आहे, असं काही हे लागणारे प्रोडक्ट्स आहेत. तर मग असेच जर बघितले तर गुड मॉर्निंग टू गुड नाईट आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. दुसरी गोष्ट साखर, मीठ आणि ऑइल आहे वरती जाऊन निघणार नाही, नो इश्यू. किती लोकांना माहिती आहे की साखरेमुळं लोकांना लय आजार होऊ राहिलेत, म्हणून गुळाची चहा येऊ राहिलेत नाही तुम्हाला, आयुर्वेदिक वगैरे पिऊ राहिलेत लोक. आपण सेंद्रिय गुळ देऊ राहिलो लोकांना साखऱ्या काढून, म्हणजे बॉडीतले आजार काढून राहिलो लोक. अक्षरशः डॉक्टर ज्याच्या पिढीमध्ये 3 पिढ्यापासून डॉक्टर बी होते ना, कुठले पण प्रॉब्लेम असून द्या लोकांना, आपण औषध नाही देत, पण आपल्याकडे असं सप्लिमेंट्स आहेत की लोक क्युअरच होऊन जातात. 3 पिढ्यापासून डॉक्टर की आहे, त्यांच्या माणसांनी पण देवावर सोडलेली व्यक्ती पेशंट प्रोडक्टने बरे झाले. लोकांचे वजन कमी करण्याचे असतील, डायबिटीसचे असतील, इव्हन कॅन्सरचे पेशंट असतील, किंवा काहीला प्रोडक्ट्समुळे तर अनफॉर्च्युनेटली 5-8 वर्षाचे प्रॉब्लेम. तिच्यासारख्या टीममध्ये 4 वर्षापासून खातं नव्हते, बाईला 60,000 पेमेंट आहे, करोडोची प्रॉपर्टी आहे, पण आमच्या प्रोडक्टने त्यांना कव्हर केलं. काहींचे पाय कट करायला सांगितले होते, प्रोडक्टनी सांगितलं डॉक्टरने आता कटच करावं लागेल, पण यांनी म्हणले खाऊन तर बघा, ऑपरेशनला 1.5 महिना टाइम आहे. 5 दिवसांतर डॉक्टर म्हणला इम्प्रुव्हमेंट फार फास्ट होऊ राहिली, कट करायची गरज नाही. कोणी बघितलं हा रिझल्ट, तिथं डिस्ट्रीब्युटर लोक बघितलेला. मग साखरेच्या जागी गुळ, पांढरं मीठ माहितीये का, मिठामुळे डायबिटीस होतात, ब्लॉकेजेस होतात, तर आपण सैंदर मीठ आणलं. आपण लाकडी घाण्याचं शेंगदाणा ऑइल आणले, प्युअर लाकडी घाणं. शेंगदाणा 200 रुपये किलो, आणि दुकानदार म्हणतो 120 रुपये शेंगदाणा ऑइल. कसं काय शक्य? 1 किलो शेंगदाण्यातून तेल काढून किती काढू शकतो आपण? मग 200 रुपयाचं शेंगदाणे आणि शेंगदाणा तेल कितीचं? कुठून आणतात मग, कुठून टाकतात मग? बरोबर ना, म्हणजे केमिकल्स. आपण जे मसाले आहेत ना, मसाले, याच्यात लाकडीचा भुकटा, चिंचुक्याचा भुकटा टाकला होता, कळतं का? मग क्वालिटी कशाला मानतो आपण? विचार करतो मसाल्यात काय क्वालिटी आहे बाबा. किती लोकांनी बघितलंय की फळाला इंजेक्शन देताना, केमिकल घालताना, कोणी बघितलंय व्हिडिओ पेपरवरती. किती लोकांना असं वाटतं हे सगळे आजार तयार होऊ राहिलेत खाण्यापिण्यामुळेच होऊ राहिले. किती लोक याला ऍग्री करतात. जन्मत कुणाच्या बॉडीमध्ये आजार जन्माला येतात? मला सांगा, आज जर बघितलं तर मार्केटमध्ये आज दुसरा पार्ट, आमच्या घरी आम्ही हँडवॉश यूज करायचो. ते कोणतं असतं माहिती का, पाऊचचे वगैरे असतात. त्यानंतर डिश वॉशसाठी आमची घरची आमची बेसिक साबण आणायची, नाही तर लिक्विड आणायची. ते साबण जेवताना ताटत करायची, तर साबण राहिली का तुम्ही बघितलं असं. त्यानंतर टॉयलेट क्लाग करायला दुसरं प्रोडक्ट. हे मी माझ्या घरी प्रोडक्ट घेऊन गेलो ना, मी बायको म्हणली हे कशाला आणलंय? ती म्हणली ही किंमत, म्हणली याच्यात तर 5 रुपये जात आहे. अगं म्हणलं ते तुला दाखवतं 110ला, पण ते आपल्याला 55च पडत आहे. मग म्हणली मी, अरे असं बरं झालं, मग आता मी पण काट कसर करून हे प्रोडक्ट वापरते. प्रोडक्ट म्हणजे जर बघितलं, किती लोकांना वाटतं की प्रोडक्ट जर आपण क्वालिटी नाही दिली तर लोक रिपीट घेतील आपल्याकडून. जर आम्ही इथं एवढं बोलून बोलतोय आणि तुम्ही 2-3 हजारचा माल घेऊन गेले, वापरला चांगला नाही वाटला तर हा टाइमपास झाला की नाही झाला? मग आम्ही टाइमपास बिझनेस करू शकतो का? नाही करू शकत. बरोबर आहे. जेव्हा 10 लोक काही गोष्टी घेतात तेव्हा आपल्याला विश्वास येतो, बाबा आपण पण. जेव्हा कोणी त्या हॉटेलमध्ये लई गर्दी असते तर तुमचा अर्थ काय होतो? ते हॉटेल चालत नाही ना. लई गर्दी आहे तिथं, तुमचा अर्थ काय? हॉटेल चालत उलट, जिथं गर्दी तिथं आणखीन लोक चालवतात. अरे वेटिंगला जाऊन उभं राहू, क्वालिटी. तुम्ही पुण्यात तर वैशाली हॉटेलला कोणी नाश्ता केलाय? बाकीची गेली वाटतं. अरे वेटिंगला उभं राहावं लागतं, अर्धा 1-1, 2-2, 3-3 तास पार्किंग लावून 3 किलोमीटर येतात, चालत येतात लोक. ते काय खायला काय देतं माहिती? इडली, डोसा, घी डोसा, मसाला डोसा, चीज डोसा, खाण्यापिण्यासाठी लोक पोट राहिले. मग मला असं वाटतं हे प्रोडक्शन, मग हे प्रोडक्शन मी एका घरी गेलो बरं कसं, आणि बरेच लोक बसले होते.
मी हे प्रोडक्ट असं खोललं, टाकलं, कपडा आणा म्हणलं, फरकी पसंत पुसून दाखवतो किती बाहेर याने आपण पुसून दाखवली फरची. अक्षय कुमार टॉयलेट साफ करताना ऍडव्हर्टाईज बघितली कोणी बघितली? ते करोड रुपये कमवतो. काय कमवतो? मग जे प्रोडक्ट लोकांना रोज गरजेचे आहेत, जर असे प्रोडक्ट लोकांचे बदलले तर आपल्या घरी लाखो करोड रुपये येऊ शकतात. हेच प्रोडक्ट वापरून मी महिन्याला 20, 25, 30 लाख कमवतोय ना. हेच प्रोडक्ट वापरून मी अर्धा कोटीची गाडी घेतोय ना. हेच प्रोडक्ट वापरून मी 1.5-2 कोटीच्या घरात राहतोय ना. तर मग मला असं वाटतं ज्याच्या घरी लई पैशाचे प्रॉब्लेम आहेत त्या माणसाच्या डोक्यात पण हे प्रोडक्ट, जसं जमिनीला खड्डा करून ते बी लावतो ना आपण आंब्याचं, कशाचं, चिकूचं, तसं मी लावायला लावलंय आज खड्डा करून. काय करतो मी आता? मनामध्ये थोडी जागा करतोय, गवत बाजूला काढून राहिले आता, आणि मग तिथं सनी टाकू राहिलो आणि मग पुरून टाकेन. तुम्ही अलाउड करतात ना मला यायला? नाही तुम्ही म्हणत ठेवा यायला काय सांगायला लागले भाऊ, मार्केट पकडायला न्यायला नाही, पैशाचे प्रॉब्लेम नाही आले दुकानात घेऊन मला. काही डोक्यात हा प्रश्न पण आला असं, दुकानात आणलंय काही न्यायचे वाटते, असं काहीच नाही. हे दुकान तुम्हाला द्यायचे आम्हाला फुकट मध्ये, यासाठी तुम्हाला बोलवलं. आणि मला असं वाटतं इलॉन मस्क चंद्रावर लिफ्ट करून राहिला जायला. कुठं? आपली विमानात बसायचे स्वप्न पूर्ण होत नाही. तर आज हे प्रोडक्ट्स आहेत, तर किती जणांना असं वाटतं या प्रोडक्टची लोकांना गरज आहे? आता बघा, हे 100 ग्रॅमची आपली टूथपेस्ट आहे, याच्यावर किंमत 80 रुपये कस्टमर MRP. पण आपण जेव्हा या बिझनेस मध्ये येतो, आयडी मारतो, आयडी आपला फ्री आहे इथं, तर आपल्याला ही टूथपेस्ट 59 रुपयाला भेटते. कितीला? प्लस ते 59 वरले जे 60% पैसा आहे ना, तो आपल्याला पुन्हा भेटतो आपल्या आयडी मध्ये, आपल्या बँक अकाउंट मध्ये. कसं वाटेल? मग किती रुपयाला पडली टूथपेस्ट? त्या 60 चे 40% किती झाले? 24 म्हणजे वरचे किती राहिले? 36 रुपये आपल्याला पैसे भेटू शकतात एका प्रोडक्टचं. एक्झाम्पल तुम्हाला समजवलं. किती जणांना असं वाटतं जर लोकांना प्रोडक्ट मध्ये फायदा दिसला तर लोक घेतील? किती लोकांना असं वाटतं आपल्याला पैसे पण रिटर्न भेटतात? हे जर भेटत आणखीनच गुड न्यूज. डीमार्ट मध्ये कुपन भेटन, थोडा डिस्काउंट भेटन, किंवा काही कार्ड भेटन पॉईंटचं मॉलमध्ये वगैरे. पण बँकेत पैसे भेटतात का? मी जेव्हा या बिझनेस मध्ये माझी पहिली ऑर्डर मारली ना, माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले कंपनीच्या नावावर. कारण की आयडी मारण्यासाठी तुमचं पॅन, तुमचं बँक डिटेल कंपनी घेते, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी घेते, डिटेल्स घेते, आणि तुम्ही एका पोर्टलला रजिस्टर होतात. तुम्ही खरेदी केली एक प्रोडक्ट जरी सिंपल खरेदी केलं तर तुम्हाला GST बिल भेटतं. काय भेटतं? एवढा लिगल बिझनेस. मग पहिला फायदा, ह्या प्रोडक्टचे डेमो होतात. काय होतात? डेमो. म्हणजे आम्ही काही असे कॅल्क्युलेशन करून दाखवतो लोकांना. आता 2-3 प्रोडक्ट आम्ही तुम्हाला डेमो पण दाखवणार आहेत, काय फरक आहे आमच्या क्वालिटीचा. दुसरा फायदा, टूथपेस्ट एकदा वापरा, हे किती आहेत? 12 इंग्रेडियंट आहेत. किती येतं? किती जणांनी राख हे लिंबाच्या काढून दात घातले? आता कुठे राख लिंबाची दात नाही ना. हे प्युअर आयुर्वेदा बेस 5000 वर्षापूर्वी. आता बघा रामदेव बाबा 10,000 कोटीचा धंदा, सगळ्याला ओटे करून टाकलं. सगळे रामदेव बाबा शॉपिंग जायला लागले नाही आले. पण तिथं जाऊन पण कस्टमरच आहे आपण. तिथं पण रामदेव बाबाच मोठे होऊ राहिले, फक्त आपलं भारी प्रोडक्ट भेटतो. पण जर प्रोडक्ट भारी भेटलं, प्रोडक्ट स्वस्त भेटलं, पैसे कमवायला चान्स भेटले, तर मला वाटतं रस्त्याचा भिकारी माणूस सुद्धा हे टूथपेस्ट घ्यायला तयार होईल. किती लोकांना वाटतं? सगळ्याला वाटतं. मग आज ह्या प्रोडक्ट सोबत मी महिन्याला 6-7 करोड रुपयाचा बिझनेस करतो. ह्याच प्रोडक्ट, आणि 6-7 करोड म्हणजे मी 10,000ची पण विकत नाही, तरी तो 6-7 कोटीचा जो टर्नओव्हर होतो, त्या टर्नओव्हर महिन्याला मला जवळपास 20% इन्कम भेटतो. 60% ते 20%. मी विकू किंवा तुम्ही विकू. समजतंय का? दुकानात माल विकतो ना तेव्हाच फायदा होतो. पण मी जर प्रत्येकाला जॉईन करतोय आणि ते सगळ्याच्या दुकानात कोणी कुठं पण माल विकला आणि मला पैसा भेटला तर मी मोठा होणार का नाही होणार? आज मी तुम सोबत इथे काम करतोय, ह्याच ऍट ए टाइम मध्ये माझ्या टीम मध्ये किती लोक विजय काम करत असेल आता सध्याला? मी तर करतोय ना. इथं काही झालं नाही, तुम्ही एक टूथपेस्ट जरी नाही घेतली, माझा काही लॉस नाही झाला, कारण की माझ्यासाठी काम चालू आहे. पण तुमचं इन्कम बंद आहे का नाही? याला म्हणतात पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह इन्कम. मी काम करतोय, मला यश भेटत नाहीये, वेगळे पार्टी.
पण मी काम करत नाहीये आणि मला यश भेटतंय, त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. दुसरा पार्ट, पहिला पार्ट त्या प्रोडक्टचे डेमो होतात, दुसरे पार्ट याचे रिझल्ट आहे, तिसरा पार्ट हे प्रोडक्ट मधले 60% पैसे आपल्याला भेटतात. या प्रोडक्टवरची जी MRP किंमत आहे, ही MRP किंमत तिच्यापेक्षा 30% प्राइसने आपल्याला कमी डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटतात. दुकानदाराला जे प्रोडक्ट डीलर देतो ना आणून, डीलर त्या प्राइस मध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटतात. पण जर एखादा म्हणला मला कस्टमर बनायचं, मला काही नको बाबा, तर त्याचा पण आपण आयडी क्रिएट करून त्याला पण आपण डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये प्रोडक्ट देऊ. ओके. दुसरा पार्ट, आपल्याकडं जर एखाद्याने प्रोडक्ट खरेदी केले तर त्याच्या ऑफर्स पण असतात. त्या प्रोडक्टवर हे फ्री, 4 प्रोडक्ट घेतले त्याच्यावर हे फ्री, किंवा एवढ्याची शॉपिंग केली तुम्हाला हे प्रोडक्ट फ्री. दुसरा पार्ट, याच्यामध्ये आपल्याला क्वालिटीची गॅरंटी भेटते, पैसे भेटतात, प्रॉफिट आहे, आणि सगळ्या लोकांना गरज आहे. किती लोकांना वाटते सगळ्या प्रोडक्टची लोकांना गरज आहे? वेगळ्या वेगळ्या अँगलने विचार केला तर निष्ठ याच्या पाठीमागे निष्ठ जर सांगितलं प्रोडक्ट क्वालिटी आहे, प्रोडक्ट स्वस्त आहे आणि तुला काहीतरी तुझ्या पैशाचा फायदा पण होईल, काही दुसरं नाही सांगितलं तरी पण लोक दुकान बदलतील का नाही बदलतील? पण एवढं सोपं आहे का? जर 200-300 वर्षापासून 2-4 पिढ्यापासून त्यांच्या डोक्याचे ब्रँड गेलेत ना गेले, जो ब्रँड काढण्यासाठी जर हे ऍडव्हर्टाईज उडे 10-10 सेकंद ऍडव्हर्टाईज करून आपल्या डोक्यात ब्रँड टाकत असतील तर आपण आपली जिंदगी बनण्यासाठी लोकांना 1-1.5 तास समजू शकतो का नाही समजू शकतो? प्रश्न देतील ना लोक, प्रश्न काय विचारतील? कितीच आहे, महाग आहे का, क्वालिटी आहे का, स्वस्त आहे का? पण जसं मी एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला समजलं असेल, जबरदस्त आहे. आता मी म्हणलं चला झालं एवढंच आहे, आवडत ते प्रोडक्ट नाही, तुम्ही म्हणणार एवढं काय होणार सर, पैसे कसे भेटतील? बरोबर आहे. त्याच्या अगोदर आपण थोडस एक डेमो आणि काही प्रोडक्टचे रिझल्ट ऐकूया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. सगळ्यांना दिसलं पाहिजे. ओके, नमस्कार मित्रांनो, मी गणेश आहे, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज मी दाखवणार आहे तुम्हाला मित्रांनो एका प्रोडक्टचा जबरदस्त डेमो. आज सनेज मार्केटिंग कंपनीनं एक जबरदस्त प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले ज्याचं नाव आहे आकाई सोना. या आकाई सोनाचे रिझल्ट्स काय आहेत तर आपल्या युट्यूब चॅनलवरती याचे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम या युट्यूब चॅनलवरती याचे सगळे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता प्रोडक्टचे काय काय रिझल्ट आहेत. तर आता हे आपले डेमो झाले. या डेमो मधून हे लक्षात आलं पाहिजे की डिफरंट काय प्रोडक्टचा. तर असं वेळ नाही आपण याच्यावर बरेचसे डेमो केले असते. त्यानंतर आपल्याकडे ग्रीन रिच टी आहे, गरम पाण्यात पण आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर आपले मसाला टी आहे, प्रीमियर टी आहे. तर हे ओव्हरऑल थोडी प्रोडक्ट नजर फिरा की हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही असं सगळं बघितलं तुम्हाला सगळे नीड करत, म्हणजे लिपस्टिक हे, नेल पॉलिश आहे, कॉस्मेटिकचे प्रोडक्ट, कॉफी असतील, टॅबलेट, कॅप्सूल. मुलांसाठी आपण जे बोरविटा देतो ना त्याच्या साखर असते 70-80%. म्हणजे 1 किलो म्हणजे 700 ग्रॅम काय, आणि बोरविटा घ्यायला गेलं तर तो किती, पावशेर 300 रुपयाचा, 200 रुपयाचा, 150चा, आणि साखर कशी किलो आहे 60-70. म्हणजे 150-200 रुपये, म्हणजे 150 म्हणजे 500-600 रुपये किलो साखर जिंकून राहिले त्याच्यात. पण वाचत नाही आपण त्याच्या पाठीमागं काय, बरोबर आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर हे प्रोडक्ट्स याचा डेमो. आता याचे आपण काही सिलेक्टेड रिझल्ट पाहूया. युट्यूबला डाउनलोड केले रिझल्ट. आपण एक का समजून घ्यायचंय की बऱ्याच वेळा असं वाटतं ना की बाबा असं कोणी विकितंय, काही विकितंय, असं यासाठी आपल्याला पूर्ण कळणं गरजेचं आहे. बघा, जसं एक व्हॉट्सअप आहे, एक जणांनी डाउनलोड केलं ते शेअर 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 शेअर, फेसबुकला पण शेअर, इंस्टाग्रामला पण काय शेअर नाही केलं जात. या जगात सगळे शेअर करायचे पैसे देऊ राहिले, ऍप पण शेअर. म्हणजे आमच्या धंद्याबद्दल लोकांना सांगा, आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ बोलतायत ना लोक. पण लोक असं किती दर्द करतात. मग आज आपल्या करिअरसाठी आपण आज आम्ही इथं समजतोय प्रोडक्ट काय आहेत बाबा, कसे आहेत, किती लोकांना आहेत. आज आम्ही आमचा अनुभव सांगू राहिलो. दुसरी गोष्ट लोकांचा पण वेगळा अनुभव दाखवू राहिलो की बाबा हे प्रोडक्ट खरंच लोकांचं करिअर करू राहिलेत. लोक दारू विकून जर विमानं घेऊन राहिले तर लोकांची जिंदगी बदलून पुण्य कर्म करून आपण पैसे कमवू शकत नाही का नाही केले पाहिजे? भेटलंय कसं? डाउनलोड केलं नाही? मी कोविड सेंटर सुरू केलं सर. नगर जिल्ह्यातलं माझं पहिलं हॉस्पिटल आहे. 254 पेशंट मी रिकवर केले, 0 डेथ, आणि डिपेंड ऑन आकाई सोना स्पिरुलिना मॉर्निंग. आजही ते पेशंट सर. बघा आता हे प्रोडक्ट आहे तुळशी ड्रॉप आणि हे नस्य ऑइल. त्यानंतर आणखी एक होतो हे बघा, काही लोक मध घेतात.
मत घेतात ना लोक की प्युअर हानी आहे आपल्याकडे. हे नाकात जर सोडलं ना शेडॉप तर इथले गाळ्याचे वगैरे इश्यू सॉल्व्ह होतात. ते तुळशी ड्रॉप 3 तुळशी आहेत. याने थर्माकोल असतो ना, तो थर्माकोल पुरला तरी नष्ट होत नाही, पाण्याने नष्ट होत नाही, तो तरंगतो. थर्माकोल हातात घेऊन हे टाकलं, त्याचा डेमो होतो, वेळ नसल्यामुळे तुम्हाला दाखवलं नाहीये. ते 100-150 रुपयाचे प्रोडक्ट एवढा इम्पॅक्ट करताय. हे तेल याच्यात दिसतं सगळं आयुर्वेदिक. याच्यातून येणार हेअर फॉल तर बंद होतो, पण ऑलमोस्ट असे आमच्याकडे 10-15% रिझल्ट आहेत की त्यांच्या डोक्यावरती केस जे पातळ व्हायला लागले होते ते केस पण कव्हर व्हायला लागले एका छोट्या छोट्या प्रोडक्ट्सवर. कारण की कुठल्याही कंपनीचं प्रोडक्ट बनती आणि त्यासोबत मोठी लोक कामं करत असतील तर त्या प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आपण. तर हे झालं प्रोडक्ट विषयी. आता प्रोडक्ट्स 3 प्रकारचे असतात. एक असतात महाग, एक असतात स्वस्त आणि एक असतात मीडियम. महाग प्रोडक्ट बनवले तर सगळे घेऊ शकतात का? नाही. बरं, स्वस्त बनवले प्रोडक्ट्स आणि क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज केली तर रिझल्ट येतील का? नाही. प्रोडक्ट स्वस्त पण नाही पाहिजे, प्रोडक्ट महाग पण नाही पाहिजे. जसं तर मी आज बघितलं तर मी हा ॲपलचा फोन वापरतोय. 1.5 लाखाचा मी फोन घेतला. जर मला असे नॉर्मल फोन घ्यायचे असतील तर 10,000 किंवा 15,000 किती फोन येतील? किती येतील? हा पण एक ब्रँडच आहे. ऑलमोस्ट 3-3.5 रुपयाला चांगले जर लेटेस्ट स्टॉकचे शर्ट 2,500-3,000 रुपयापर्यंत जातात. पण हेच सेट 200 रुपयाला पण आहे का नाही? काय प्रॉब्लेम आहे? 200 एकदा घालायचा, बादली टाकला का दुसऱ्या कपड्याला कलर लागतो, कॉलर होतात. म्हणजे 2-3 वॉशमध्ये ते कपडे फिनिश होतात. बरोबर आहे. मग आपण प्रोडक्ट जर स्वस्त दिले आणि लोकांना रिझल्ट नाही आले तर परवडेल का? पण मीडियम प्राइस असेल तर. पण जर स्वस्त देऊन तुम्ही केमिकल खाऊ घालवायला लोकांना तर मग नाही जमणार. बरोबर आहे. प्लस हे प्रोडक्ट कमी वापरावं लागतात. बाहेरची साबण तुम्हाला जास्त वापरावं लागेल आणि आपली साबणीचा जर बघितलं तर तुम्ही एंड पर्यंत थोडी लावली तरी तुमचं तेवढाच फेस होणार. पहिला पार्ट. दुसरा पार्ट आपल्या साबणीचे पातळ एंड होईपर्यंत यूज होती. बाकीच्या साबणीचे मध्येच तुकडे पडतात माहिती तुम्हाला. नंतर मग 4-4 तुकडे असे घेऊन लावा लागतं कधी माहिती तुम्हाला. असे तयार होतं. त्यानंतर कधी छोटे मोठे प्रत्येक प्रोडक्ट्स मध्ये इश्यू आहे. आणि आज हे प्रोडक्ट जर बघितलं तर हे शरीरावर डॅमेज करू राहिले. मग काही लोकांचं गरीब लोकांसाठी प्रोडक्ट आहेत आणि श्रीमंत लोकांसाठी पण प्रोडक्ट आहेत. आज माझी गाडी बाहेर उभा आहे, तिची 53 लाखाची किंमत आहे. तेवढी मी नॅनो घेतल्या असते किती आल्या असते? मला वाटतं इथं ट्रॉफिक पार्किंग फुल आली असते नॅनोने. राईट ऑर रॉंग? मग मला असं वाटतं हे प्रोडक्ट जर बघितले तर राईट प्राइसिंगचे. गरीबातले गरीब लोक प्रोडक्ट वापरतात. आज मला सांगा हे डायलिसिसवर 4 वर्ष झाले, 5-7 लाख गेले असतील, त्याच्या वर गेले. आणि आज आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत. मग इथं आपण भेटलोय ना, हे भगवंतानी भेटवलं. आज तुम्ही उभं राहिला, काही लोक आधीमधून आले असतील. जेव्हा भगवंत देवाऱ्यातून उठून म्हणतो का काही बोल भक्त तुला काय पाहिजे, ते पूजा केली तुम्ही आजपर्यंत? कधीच होत. चांगलं व्हायला पण लोकच भेटवतात आणि वाईट व्हायला पण. कुठेतरी भगवंताला वाटतं तुम्ही जिथं करता तिथं होणार नाही ना, म्हणून आपली भेट घातली. आणि मी आज मोज बघितलं तर मी पहिल्यांदाच 7-8 वर्षात मिटिंग घेऊन लोकांना समजून राहिलोय की बाबा बिझनेस असा आहे, गरज नाही या गोष्टीची. पण आज माझे लिडर्स लोकांना समजवण्यासाठी म्हणजे एवढ्यापर्यंत सपोर्ट येतं. म्हणजे तुमच्या बाळाला जसं हाताला चालवू शकतो आपण, तशा लेवलला आपण सगळेजण ग्रो करू शकतो. आणि घराघरातून बिझनेस होऊ शकतो. आपलं घर म्हणजे आपलं दुकान. आपलं सगळे घरातले लोक, माझी पत्नी, माझी मुलं, माझी बाईक सगळे कामं करतात. आम्ही प्रोडक्टच घरात लावले. कोणी आलं घरी काय नाही ते सांगतं आमचं पोरगं मग मी बाईक चहा पडती तोपर्यंत बघतं, ती मध्ये युट्यूब लावून देतो पण यांना रिझल्ट दाखवू द्या. तर जाता 4-5 हजारचे माल घेऊन जातात. येते लक्षात. म्हणजे आज युट्यूब आहे सगळीकडे, मोबाईल आहे, कार्टून आहे. तर हे सगळं डेटा, हे सगळे रिझल्ट युट्यूबवर आहेत. जे तुम्हाला इथं सांगितले 2-3 जणांचे रिझल्ट ऐकले, असे हजारो लोकांचे अनुभव तुम्हाला ऐकायला भेटले. वेगळ्या कन्सेप्टवर हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट्स, घरचे कॉस्मेटिक, ह्या सगळ्या काही गोष्टी प्रोडक्ट. आता प्रोडक्ट एवढे भारी आहेत पण याच्यातून पैसे लोक किती कमवतात ते तुम्हाला काही व्हिडिओ ऐकू तुम्ही, आणि त्यानंतर पैसे कसे भेटतात तो प्लॅन सांगतो मी. चालेल? हा. मी स्वतःवर पहिला फॅन कमी करा, बंद करा ट्राय थोडं. केला. त्याचा रिझल्ट माझे 3 बॅचेस आहेत. 3 बॅच मध्ये माझं वर्कआउट होतं. त्यामुळे 4 दिवसात माझं 2 किलो कमी झालं. ओके ओके ओके. हा, त्यामुळे मला याचा रिझल्ट वाटला म्हणून मी क्लासमध्ये सगळ्यांवर ट्राय केला. आणि 2 दिवसात ऑर्डर मारली 1.5 लाखाची. अरे बापरे, डायरेक्ट 1.5 लाखाचा बिझनेस प्रोडक्ट घेतले. ओके. 2 महिन्यापासून बिझनेस स्टार्ट केला आणि 2 महिन्यामध्ये 65,000 मिळालं इन्कम आहे. अरे बापरे. म्हणजे फर्स्ट महिन्याचा पेआउट किती, सेकंड महिन्यात किती मॅडम? पहिल्या महिन्यात 437, हा. दुसऱ्या महिन्यात
40 आणि आता ह्या महिन्यात 25. अरे बापरे. थोडे आरोग्याचे प्रॉब्लेम असल्यामुळे काही सोना घेतलं होतं. खूप छान रिझल्ट आले. आणि आता सर माझे हा शुभम माझा मुलगा आहे, तिथे बसलेला पण एक माझा मुलगा आहे. आम्ही पूर्ण पहिला पेमेंट तुमचा किती आहे मॅडम? 2400. दुसरा पेमेंट 27,330. तिसरा पेमेंट 13,000. ओके. टोटल इन्कम आणि किती केलं किती महिन्यात? आजचा 27,900. ओके. 4 महिन्यात किती अर्निंग केलं? बहुतेक 81,000 सर. 4 महिन्यात 81,000. म्हणजे नवीन व्यक्तींची ग्रोथ किती आहे हे तुम्हाला कळलं. प्रोडक्ट नंबर 1 येतं Yes, आणि sir. नवीन व्यक्ती पण किती फास्ट जाऊ शकतो. आपण काय म्हणतोय की 1 वर्ष काम करा, 13व्या महिन्यात तुम्हाला 1 लाखाचा पेआउट भेटेल सिस्टम मध्ये काम केलं तर. चलो नेक्स्ट. शुभम राजपूत सर. तुम्ही फॅमिलीज का? Family. ओके. मम्मीने सांगितलं आता. नाही सर, सेपरेट इन्कम आहे त्यांचं. सेपरेट आहे. सेपरेट वर्किंग करतात. ओके. 4 महिन्यात जॉईन करून सांगितला. हा. पहिल्या महिन्यात पे आउट आला 8,472. हा. दुसऱ्या महिन्यात 24,397 रुपये. तिसऱ्या महिन्यात 28,895 रुपये आणि आता आला 22,000 रुपये. टोटल वा. 4 महिन्यात 84,000 रुपये आले सर. येस गुड. प्राऊड ऑफ यू. मोहसिन काजीराव सर, राशीन तालुका कर्जत. पहिल्या महिन्याचं पेमेंट माझं 158 होतं. हा. आता लास्ट महिन्याचं पेमेंट 23,000 रुपये. ओके. ग्रेट. 4 महिन्यात 43,000 आणि भावाचं 15,000 रुपये या महिन्यात. वा 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 वा. येस सर. नमस्कार सर, मी नंदराज जवाले. मी पोलीस उपनिरीक्षक या पदावर दिघिया पोलीस स्टेशन कार्यरत आहे सध्या. मागच्या 4 महिन्यामध्ये मी सनेजला जॉईन केलेले आहे. पहिला पेमेंट 15,000 रुपये पहिला पेमेंट, दुसरा पेमेंट 23,000, तिसरा पेमेंट 1,38,000 आणि आता चौथा आता 96,000. अरे वा. किती झालं सर टोटल 4 महिन्याचं? 2,60,000. आणि जॉब किती वर्षात किती पेमेंट पर्यंत गेले ते? 17 वर्ष सर्व्हिस केली, 70,000 रुपये सॅलरी पर मंथ. आणि याचं कारण काय? प्रोडक्ट रिझल्ट. प्रोडक्ट रिझल्ट. मी माझी फॅमिली इथं सोबत आहे. फॅमिलीला इतका त्रास होता की मी हेलिकॉप्टर मधून दवाखान्यात घेऊन आलो होतो आणि तो ज्युपिटर हॉस्पिटल आहे पानेरमध्ये, इथं 10 लाख रुपये खर्च केले होते, तरी सुद्धा रिझल्ट येत नव्हता. म्हणून मी मला आकाश सोना भेटलं, नारीप्रिया भेटलं आणि प्रोडक्ट रिझल्ट मग मी सनेजला जॉईन केलं. वा 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 वा. 4 महिन्यात सरांचं इन्कम किती झालं सर टोटल? 2,60,000. 2,60,000. येस मॅम. माझं नाव अश्विनी जोशी. मी झुंबा इन्स्ट्रक्टर आणि माझा योगाचा स्टुडिओ आहे निगडी प्राधिकरणामध्ये. ओके. माझा फर्स्ट पे आउट होता 31,900 आणि गेले 4 महिने झाले मी जॉईन केले. सप्टेंबरचा होता 1,76,700. दुसरा किती होता, तिसरा किती होता आणि चौथा किती होता? पहिला 31,900, दुसरा 32,000, तिसरा 1,02,000 आणि चौथा आता 1,76,000. चौथ्या महिन्यात मॅडमचा 2.25 लाखाचा चेक आहे. चौथ्या महिन्यात. किती महिन्यात? समझ में आ रहा है पैसा कितना है? चलो मॅम. येस नेक्स्ट. मॅडम तुम्ही कुठल्या प्रोडक्टवर जास्त काम करताय? अकाई सोना आणि शतावरी. मागच्या महिन्यात मी 700 शतावरीची ऑर्डर टाकली. आमचे मॅन्युफॅक्चर वाले पण हँग होतात. त्या लोक काय करतात नंतर शॉपवर लोक जाणार हे प्रोडक्ट नाही. ठीक आहे ठीक आहे. ओके. हे नारीप्रिया म्हणजे लेडीज रिलेटेड प्रोडक्ट्स. लेडीजचे बॉडीचे हेल्थ रिलेटेड कुठले पण इश्यू असू द्या, बॉडीत भरपूर प्रॉब्लेम होतात लेडीजचे, हार्मोन इनबॅलन्स, काळजी न घेणं, या लेडीजसाठी प्रोडक्ट्स. येस. कारण की प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक होणं हे पॉझिटिव्ह निशाणी आहे बिझनेसची. समज में आया? याची क्रेज करता आली पाहिजे तुम्हाला. येस. आणखी 700 आणि अकाई सोना पण करताय? अकाई सोना पण. ओके. नारीप्रिया. अकाई सोना, नारीप्रिया आणि पिळिया सत्व. मेडोलाइट. मेडोलाइट तर काय म्हणजे वजन कमी करायचे 3 प्रोडक्ट. 85-90च्या वर गेले. 85-90 किट्स तुम्ही दिले. किट दिलेले आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस मॅम. हॅलो एव्हरीवन, मी प्रीती धुमार. मी सायकोलॉजिस्ट आहे ॲक्च्युली प्रोफेशनली आणि मी जॉईन केलं सनेजला मॅम. तर मला मी माझं नाव विद्या गांधे. मी नाही का मला मुंग्याचा प्रॉब्लेम होता, त्याच्यासाठी प्रोडक्ट घेतले होते आणि रिझल्ट आला. बिझनेस चालू केला. मॅडम सांगत गेल्या म्हणजे नाही का फर्स्ट महिन्याचा पे आउट किती होता? फर्स्ट महिन्याचा 575 होता, नंतर 8,000, नंतर 24,000, नंतर 57,000 आणि आता 1,05,000. माझ्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या. मुंग्या एवढे पैसे त्याला आम्ही 3-3 वर्ष 2.5 लाख खर्चच केलो आम्ही. आम्हाला चुकीच्या कंपन्या भेटल्या, चुकीचे प्रोडक्ट भेटले. मॅडम काय तुमचं शिक्षण वगैरे काय, घरची परिस्थिती काय? माझं 10वी शिक्षण आहे सर. आणि आवाज 10वी शिक्षण आहे. मिस्टर तलाठी ऑफिस मध्ये कोतवाल आहे आणि शेतकरी.
किती इन्कम कमवत होते तुम्ही याच्या आधी? सर 10-15 हजार कालचा एक व्हिडिओ कसं वाटतं एवढा मोठा चेक आहे? गरजेचा कालचा नाही प्रोग्राम नाही कालचा एक व्हिडिओ लाईव्ह असून नाही कालचा काल अपलोड केला इथे हे जे तुम्हाला आता दाखवतोय हे जे लोक एवढे मोठे पेमेंट सांगतात हे लोक रिझल्ट सांगतात का बरं का असं वाटतंय बरं प्रोडक्ट रिझल्ट काय येतात की लोक ह्याच्यावर विश्वास ठेवून प्रोडक्ट वापरतात पहिली गोष्ट दुसरा पार्ट लोकांना पैसे काय येतात कारण की लोकांना रिझल्ट येत आहेत लोक वारंवार घेत आहेत आणि हा बिझनेस पण लोकांना रिकमेंड करतात त्याच्यामुळे एवढे चेक्स निघतात नाही तर असे एका माणसाला महिना 3 आणि 4 लाखात काय लाख आणि 1.5 लाखात चेक जोक आहे का कारण की येतं लय फास्ट काम आहे जसं घराघरात प्रॉब्लेम्स आहेत जसं भूक लागल्यावर कुठं शोधतो माणूस हॉटेल प्रत्येकाला पैसे आणि चांगल्या प्रोडक्टची चांगल्या वस्तूची गरज आहे आणि हे एकदा काम केलं ना जसं आंब्याचं झाड एकदा लावा 2-3 वर्ष त्याला सांभाळा किती पेढ्या आंबे खाऊ शकतो आपण आणि कोथिंबीर लावायचे 2-3 दिवसात ते मुळं सगळं उपटून टाकावं लागतं आपला जॉब पण असाच आहे कामाला जायचं पगार कामाला जायचं ज्या दिवशी जाणार नाही त्या दिवशी मी तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला इथं फक्त माल एकदा विकून जायला आलो असतो तुम्ही म्हणलाच ना 5 लाख देतो सर या मीटिंगला एका तरी नसतो आलो मला एवढी गॅरंटी आहे इथे एवढे लोकांनी जर विश्वास घेतला तर आपण हजारो लोकांपर्यंत हा बिझनेस येणाऱ्या 1 वर्षात घालू शकतो आणि मग त्याच्यातून जो प्रॉफिट होतो ना तो करोडोमध्ये असतो हे बिझनेस माइंडने समजणं गरजेचं आहे येतं लक्षात ओके हे बघा काही आणखी लिडरचे शेअरिंग स्पीच दाखवत तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला गर्दी पण कळून देतं क्राऊड नमस्कार माझी शाहीन असल्यामुळे मी प्रॉपर सातारून बिलॉंग करते मित्रांनो या बिझनेस मध्ये माझ्यामध्ये एक छोटासा पास्ट होता की एमआयडीसी मध्ये रबर कटिंग करायचं काम करत होते आणि महिन्याचा इन्कम देत होते फक्त 1000 रुपये या कामाला मित्रांनो एक टोटली 3-3.5 वर्षाला सुरुवात केली आता माझा या महिन्याचा मित्रांनो टोटली 1,35,000 रुपये आहे थँक्यू वाव क्या बात आहे रबर कटिंगचं काम करत होते आणि महिना 1,000 होतं महिना 1,000 होता आणि आता ते महिना 1 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम घेतात क्या बात आहे गर्दी आपलं फुल पॅक फंक्शन आहे आता रिसेंटली फंक्शन झालं लेटेस्ट बालेवाडी स्टेडियम पाशी बसायला जागा नव्हती लोकांना तुम्हाला भेटलं ते बसायला जागा रिटर्न आले लोक त्या हॉलमध्ये एवढे लोक आहेत असं सगळ्याच वेगवेगळ्या हॉलमध्ये लोक आहेत हे मी माहिती ना सगळ्यांना मध्ये बोलतोय मीच बोलतोय गाड्या वगैरे घेऊन सरकार वगैरे होता तुम्ही हा इंडस्ट्री एंटर केल्यामुळं इंडस्ट्री जॉईन केल्यामुळं तुम्ही तुमच्या गावातले श्रीमंत वाटले का आता एवढे सगळे लोक हे सगळे पैसे बघून तुम्हाला काय वाटते हे चांगलं असेल का वाईट असेल बरं वाईट असतं तर आम्ही आलो असतो का बरं वाईट असतं तर असं नाही ना 10-10 लाख रुपये घेऊन पळून गेलो असतो बरं मला एक जेव्हा जिथं गर्दी होती जिथे एवढे लोक येतात जिथं गाड्या दिसतात जिथं पैसे दिसतात जिथं लोक बरे होताना दिसतात नक्कीच काहीतरी मोठी क्रांती होत असते रामदेव बाबासाहेब लोकांना फक्त माल विकतायत तरी पण ते मोठे होत आहेत पण जर लोकांना मालासोबत आपण पैसे कमवायला चान्स दिला तर मला सांगा आपण मोठे होऊ शकतो का नाही होऊ शकतो बनायचंय सांगू प्लॅन बिझनेस प्लॅन काय आहे तर बिझनेस प्लॅनचा कन्सेप्ट काय आहे पैसे कमवण्यासाठी मी मगाशी सांगितलं आपल्याकडं जॉब शेती आणि बिझनेस आहे बरोबर आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आपण ज्या कंपनीचा बिझनेस प्लॅन सांगणार आहे त्या कंपनीचं नाव आहे सनेज जी 7 वर्ष झाली कंपनी काम करते 400 करोड रुपयाचा टर्नओव्हर केलाय ऑल ओव्हर भारतात कंपनी ह्या बिझनेस करते आणि ऑल ओव्हर भारतात असे शॉप्स पण आहेत आपले वेगवेगळे पुण्यात मला वाटतं 10-12 ठिकाणी असतात पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी तर ओव्हरऑल जर बघितलं तर पुण्यात 10-12 ठिकाणी आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑनलाईन याचे प्रोडक्ट डिलिव्हर होतात 4-4.5 हजार लोक फॉरेन टूरला गेले म्हणजे टार्गेट्स वगैरे असतात लोक अचीव्ह करतात मलेशिया असन दुबई असन बँकॉक असन ओटी म्हैसूर असन आता आम्ही 3 तारखेला जयपूर राजस्थानला चाललो 150 लोक बाय फ्लाईट सिंगापूर टार्गेट लागले काय पाहिजे लोकांना गाडी पाहिजे भेटते घर पाहिजे आज लोक लक्झरीज घर घेऊन राहिले पैसा घेऊन राहिले पैशाने रिटायर घेऊन राहिले लोकांचा सत्कार मान सन्मान एवढ्या ठिकाणी पब्लिक मध्ये होते बाहेर किती लोक आहेत कोण इज्जत भेटते का कुठं कोणतरी फुल तरी देत आहे का लग्नात एक हारे तो बिचारा तेवढा तो पण कुठून तरी कसा तरी कर्ज काढून आणावा लागतो तर इथं लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युशन करून आपण अचिव्हमेंट करू शकतो तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये माणसाचं जर बघितलं तर वय वर्ष 5 ते वय वर्ष 20 पर्यंत शिक्षण असतं एज्युकेशन आणि 20 नंतर 60 नंतर तो रिटायर होतो किती वर्ष बाकी आपल्याकडे फक्त 40
त्या 40 वर्षात त्याला गरजा आणि त्याला ड्रीम कम्प्लीट करायचे. या 40 वर्षात त्याच्याकडे कामाला वेळ किती आहे? रोज 8 तास काम करू शकतो तो. किती तास? आणि 25 दिवस विचार केला तर किती तास? 200 तास गुणिले 40 वर्ष जर केलं तर जवळपास 96,000 तास होतात पूर्ण जिंदगीमध्ये. आणि इथं जर बघितलं तर रतन टाटा साहेब त्यांच्याकडे 10,000 लोकांनी जर काम केलं 8 तास तर किती होतात? 80,000 तास. 3 शिफ्ट मध्ये 2,40,000 तास होतात एका दिवसाला. आणि आपली इथं पूर्ण जिंदगीचे किती तास होतात? रतन टाटाकडे किती तास होते? 24. आपल्याकडे किती येतं? 24. रतन टाटा किती तास काम करू शकतो? 8 तास. आपण किती करू शकतो? पण त्यांनी कित्येक लोकांना कामाला लावलं आणि पैसे कमवले. बरोबर आहे. मग त्यांनी कंपन्या लोकांचा पैसा शेअर मार्केट बँकेमधून घेऊन कंपनी टाकल्या. कंपन्यात लोकांना कामाला लावलं वेगळ्या वेगळ्या रँक मध्ये वेगळ्या वेगळ्या पोझिशनला. त्यांनी प्रोडक्ट बनवलं आणि ते प्रोडक्ट पुन्हा विकलं नातेवाईकाला त्यांच्या. बरोबर नाही ना? पब्लिकचा पैसा, पब्लिकचं नॉलेज, पब्लिकून प्रोडक्ट बनवून घेतलं आणि कोणाला विकलं. याला बिझनेस म्हणतात. ह्या बिझनेस मध्ये पण आपण पब्लिक आणू शकतो. पब्लिकचं नॉलेज, पब्लिकचा पैसा. पब्लिकचा पैसा म्हणजे लोक प्रोडक्ट वापरतील. पब्लिकचं नॉलेज म्हणजे वेगळ्या वेगळ्या एज्युकेशनचे लोक आहेत. आज इथं माझ्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही कोणी आहेत का? तुम्ही मला ओळखत होते का? तुम्ही कोणी मला ओळखताय? बाकीचे लीडर्स कोणीच नाही. किसी चीज को दिल से चाहेगे तो पूरी कायनात वो चीज तुमसे मिलाने के लिए लग जाए. आज एक मोदी साहेब चहा विकणारे व्यक्ती भारत जगभर लोकांना माहित झाले की नाही झाले? महत्वाचं हे नाही तो कोणत्या पक्षाचे आहेत, महत्वाचं हे माणूस म्हणून तो एक नेता आहे. येस ऑर नो? मग मला सांगा, आज प्रत्येक व्यक्तीला पैसे पाहिजेत. ह्या 40 वर्षामध्ये त्या माणसाला कमीत कमी 50 लाख ते 5 करोडची गरज आहे. तेव्हा त्याचे एक ड्रीम पूर्ण होतील. ज्याने जन्म दिलाय मरण्याच्या अगोदर त्यांना चांगलं जीवन दिलं पाहिजे की नाही झालं पाहिजे? ज्याला लग्न करून आणले तिला, ज्याला जन्माला घातलंय, आपण पण काम करायचं, आपल्या आई बापांनी काम केलं आणि आपल्या पोरांनी पण आयुष्यभर गुलामीच करायची का? गरीब घर में पैदा होना गुन्हा नहीं है, लेकिन गरीबी में मरना दुनिया का सबसे बड़ा गुन्हा है. आणि संधी आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही गरिबीत जगत असताल तर लय मोठा प्रॉब्लेम आहे. आता मी एवढं समजून नंतर तुम्ही आज नरसळ लावून बसला असताल तर रॉकेट मध्ये नरसळ असतं ना, तुमच्या मनात लय डाऊट असते, लय गवत असेल तर बी प्लांट होईल का? मी आता जमीन उकरून प्रयत्न करतोय पण तुम्ही दगडच लावून ठेवला आत असा. लावा सर बी कसं लावतो बघू जमल का? त्याच्यामुळे आता सध्याला काही जर जेवण बिवण आठवत असेल बायका पोर ना तर थोडस बाजूला काढा. नाही तर काय ना अर्धा पर्यंत बसले ना ब्लड सर्क्युलेशन शांत होतं. असं वाटतं कधी संपणार आहे मीटिंग. असं नाही ना काही, सगळे मूडने बात आहे ना. ओके, तर सगळ्याला पैसे पाहिजेत आणि पैसे कमवलं आपल्याला कळलं जॉब मध्ये होत नाही, बिझनेस मध्ये होत नाही आणि शेतीमध्ये ऍग्रिकल्चर मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. मग ह्या बिझनेस मध्ये आपला 60% पैसा कमवायला चान्स आहे. मॅन्युफॅक्चरिंग ही आपली कंपनी सनेज आणि इथं आपण कस्टमर, आपण रिटेलर आणि आपण इथं डीलर बनू शकतो. तर आता ह्या कंपनीमध्ये आपण हेच प्रोडक्ट का चूज करावे? तर आपल्याला कळलं की आपल्याला काय भेटतंय, राईट प्राइसिंग भेटतीये, क्वालिटी प्रोडक्ट भेटतात, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहेत, त्यानंतर आपल्याला इथं फ्री प्रोडक्ट भेटतात आणि त्यानंतर आपल्याला इन्कम कमवायला चान्स आहे. हे 5 बेनिफिट आहेत. हे मार्केटमध्ये कुठंच भेटणार नाही. मार्केटमध्ये फक्त पैसे आणि प्रोडक्ट, क्वालिटीची गॅरंटी, पैसे कधी भेटत. मग माझ्या घरचे मी बदलले, मी हजारो लोकांना दुकान बांधायला लावले, आपण दुकान बोलू शकतो. आणि जो जास्त लोकांना समजून तो जास्त पैसा कमवणार लिमिटच नाहीये. बरं, आता इथे येण्यासाठी काय करावं लागेल? एक सनेज कंपनी आहे, त्या सनेज कंपनीच्या वेबसाईटवर तुमचं नाव, तुमचं ऍड्रेस, तुमचं पॅन, तुमचं बँक डिटेल ज्यांनी तुम्हाला इथं आणलं त्याचे तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं. जसं फेसबुक अकाउंट करायला पैसे लागतात का? जीमेलला, युट्यूबला, तिथं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एक आयडी क्रिएट होईल तुमचा, ज्याच्यातून तुम्ही बिझनेस करू शकता. तर आता आपण इथे एक आयडी क्रिएट केला, इथं तुमच्या नावाचा आयडी असेल, त्याला आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला जनरेट होऊन जाईल आणि तो लॉंग टर्म साठी त्या आयडी वरती तुम्हाला वापरायला, तुम्हाला लोकांना सांगायला किंवा तुम्हाला लोकांना कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही लोकांना आणू शकतात. आता मला सांगा, मार्केटमध्ये जर ओव्हरऑल बघितलं, हे दुकानं चालतात, फ्रँचायसी मॉडेल चालतात की नाही चालत? बिझनेस जिओचं एकच दुकान आहे का अनलिमिटेड दुकान आहेत? मॅकडॉनल्डचं, मॅकडॉनल्ड, बर्गर, वेगवेगळे शॉप आहेत का नाही? चैन आहे का नाही? आणखीन वडापाववाल्याची पण फ्रँचायसी आहेत. आता काय काय फ्रँचायसी निघलं जातं सध्याला लेटेस्ट? किती रुपये लागतात फ्रँचायसी घ्यायला? 9 ते 10 लाख रुपये. 3 लाख, 5 लाख, 10 लाख. मी एक ऐकलं काहीतरी 21-22 लाख लागतात. कोणती फ्रँचायसी ती? येवले.
तुम्हाला पान शॉपच्या पण फ्रँचायसी निघल्यात, आणखीन टू व्हीलर पण फ्रँचायसी, मर्सिडीज गाड्या विकण्याच्या पण. म्हणजे बिझनेसमॅन लोकांनी तुम्हाला असं वाटत नाही का नेटवर्क बनवलं, चेन बनवली की नाही बनवली? नेटवर्क बनवलं. म्हणजे मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागेल? नेटवर्क आणि ऍडव्हर्टाईज करणारे लोक. विराट कोहली माहिती सगळ्यांना, इंस्टाग्राम आहे का? कोण वापरतात इंस्टाग्रामवर? ऑलमोस्ट इंस्टाग्राम, फेसबुकवर जर बघितलं तर त्याच्या ऑलमोस्ट 21-22 कोटी लोक त्याला फॉलो करतात. आणि तो काय करतो? शेविंग करायचं, एखादं 10-20 सेकंदाची ऍडव्हर्टाईज बनतो, मैं बहुत यूज कर रहा हूं, आप करो. कोणी बनियन विकत आहे, कोणी चिड्डी विकत आहे, कोणी सिगरेट विकत आहे, कोणी क्वार्टर विकत आहे, कोणी कोका कोला विकत आहे. तो म्हणतो हे प्रोडक्ट भारी आहे, आपण घ्यायला दुकानात ऑनलाईन जातो का नाही जात? मग बिझनेसमॅन लोकांनी नेटवर्क बनवलं आणि हे सेलिब्रिटी लोक मार्केटिंग करतात. येस ऑर नो? या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे हा बिझनेस, नेटवर्क प्लस मार्केटिंग. तो आपल्याला इथं बेनिफिट भेटू शकतो. आता बाहेरच्या ट्रॅडिशनल मार्केटमध्ये इश्यू काय आहे? समजा मी इथं येवले टीची फ्रँचायझी घेतली, मी घेतली, किशोर सर माझ्याकडे चहा प्यायला आले, किशोर सर माझ्याकडे चहा प्यायला आले, तर कोण आहे किशोर सर माझ्यासाठी? कस्टमर. हे येवलेला पण पैसा जात असेल का नसतं? मेन फ्रँचायझीला, त्या फ्रँचायझीतून पैसा जातो आणि नाव पण होत. कस्टमरला फायदा आला का? कस्टमर थ्रू, फॉर एक्झाम्पल इथं सुधीर सर येतं, त्यांचे मित्र इथं सुधीर आहेत, सुधीर कस्टमर इथं आले चहा प्यायला आणि किशोरला म्हणले, सुधीरचं डिस्कशन झालं, चहा लय भारी राव, आपण पण असं दुकान दुसऱ्या एरियात टाकलं तर याला चांगलंय. किशोर सुधीरला फ्रँचायझी देऊ शकतो का त्याच्या आयडी खाली? काय करावं लागेल? नाही, हे लोक याला देऊ शकतात का? याला हे दोघं मिळून याच्याकडे गेले आणि म्हणले आम्हाला फ्रँचायझी घ्यायची, तो काय म्हणल? तुम्ही कुठं जा? मग तो जॉईन कुठं होणार? एवढ्याला काय फायदा? किशोरला काय फायदा? फायदा कोणला? प्लस इथं पैसे लावायला. जर मी तुम्हाला सांगितलं अशोक, मी बिझनेस मध्ये आलो, किशोरला मी म्हणलं, किशोर सर तुम्हाला इथे एक आयडी देतो आणि जे अधिकार मला आहेत ना त्याचा अधिकार तुम्हाला पण ओपन होते. तुम्ही जर सांगितलं बघा, तुम्ही जर म्हणले इथं दुसरा आयडी काढून आपण बिझनेस करूया, इथं ए येऊ शकतो, इथं बी येऊ शकतो, इथं सी येऊ शकतो, अशा अनलिमिटेड फ्रँचायझी आपण देऊ शकतो. व्हॉट्सअपचा एक मेसेज तुम्ही पाठवला तर किती लोक त्याला शेअर करू शकतात? जे फीचर मी वापरतो व्हॉट्सअपचे तुम्हाला वापरता येतात का नाही? जे फेसबुकचा फीचर मी वापरतो ते फीचर तुम्ही वापरू शकता नाही वापरू शकता? समजतंय? म्हणजे ह्या फ्रँचायझी मध्ये मेन फ्रँचायझीला जे अधिकार असतात ते सब फ्रँचायझीला नसतात. कळलं इथपर्यंत? पण ह्या बिझनेस मध्ये जर मी म्हणलं की जे अधिकार मला आहेत त्या आयडी वरती तुम्ही माल विका, तुम्ही माल वापरा आणि लोकांना फ्रँचायझी द्या, कसं होईल? आणि किती पण फ्रँचायझी देऊ शकतात. किती लोकांना वाटतं लई पैसे कमवते ते 2010 ला कळलं होतं बरं का? मग केस टाईट झालते म्हणून असं कुठं होत नाही, असं कुठं होत. 3 स्टेज आहे त्याच्यामध्ये. आता लक्षात आलं असेल आपल्याला काय काय अधिकार आहेत. आता मी एक्सप्लेन केलं. आता माझ्याकडे एवढा मोठा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला एवढी उदाहरणं देऊ सांगतो. तर तुम्हाला थोडं शिकायला 6 महिने 1 वर्ष लागल ना. कुठला धंदा? लहान पोराला चालायला मला वाटतं 1 वर्ष लागतं, बोलायला 2 वर्ष लागतं, बोलायला शिकायला पण काय बोलावं ना मरेपर्यंत कळत नाही. ओके, आता प्लॅनवर राहू आपण. आपले अधिकार, इथं तुम्हाला एक आयडी भेटला आणि आयडी वरती तुम्ही एक 2200 रुपये सामान परचेस केलं. 100, 200, 500, 1000 कितीच करू शकतात, पण एक 11 कॅल्क्युलेशन समजायला मी 2200 घेतला, चालेल? त्या 2200चे तुम्हाला 1100 पीव्ही भेटतात. पीव्ही म्हणजे पॉईंट व्हॅल्यू, परचेस व्हॅल्यू. जसं रुपीचे डॉलर होतात, कन्वर्ट होती करन्सी, तसं सनेज बिझनेस मध्ये तुम्ही जर पैसे दिले तर तुमच्या प्रोडक्टच्या पाठीमागे तुम्हाला पॉईंट भेटतात. त्याची पॉईंट व्हॅल्यू असते 1.5 ते 2 रुपये. म्हणजे 2200 किती झाले आपल्याला? 1100 पीव्हीनी यांनी इथं माल घेतला. ह्या व्यक्तीला सगळा माल डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये भेटत. म्हणजे 2200 मध्ये जवळपास यांना व्यक्तीला 2500 ते 2700 रुपयाचा माल भेटत. चांगली एक वाईट. दुसरी गोष्ट, त्याच्यावर त्याला काही फ्री प्रोडक्ट पण, जे पण ऑफर असतील ते फ्री प्रोडक्टचे ऑफर पण भेटते. तिसरी गोष्ट, त्याच्या बँकेत कॅशबॅक बोनस जमा होतो. हे झाले त्याचे बेनिफिट्स. आता त्याने जर कुणाला वाटलं लोकांना प्रोडक्ट घेत बाबा असतील घरात प्रोडक्ट, त्यांनी जर काही लोकांना प्रोडक्ट घेतले तर तो त्याच्याच आयडी वरून परचेस करून तो लोकांना काय करू शकतो? ते प्रोडक्ट शेअर करू शकतो किंवा सेल करू शकतो. त्यानेच घ्यायचे लोकांना द्यायचे. मग त्याला ते प्रोडक्ट 100 आले त्यांनी 100 ला विका
किंवा ते 110 ला विका किंवा 130 ला विका, त्याची प्राइस आहे तेवढी. ते रिटेल प्रॉफिट तर भेटन, प्लस त्याच्या बँकेत पण जमा होणार ते पैसे वेगळे. दुसरा पार्ट, तो डिस्ट्रीब्युटरचं नेटवर्क पण क्रिएट करू शकतो, ते कुणाला जॉईन पण करू शकतो. जॉईनिंग केलं तर टीम वाढेल का नाही वाढेल? ज्याला जॉईनिंग केलं त्याला मी एक दुकान दिलं, त्याला एक आयडी दिला, तो त्याच्यासाठी बिझनेस करणार आहे, यासाठी करणार आहे, बरोबर. तसं इथं मी जॉईन झालो ह्या बिझनेस मध्ये. आता मला भेटलेले सगळे फायदे, मला भेटलेले प्रोडक्ट आहे, लोकांना गरज आहे, तर माझ्याकडे मित्र नातेवाईक आहेत का नाही? माझ्या लिस्ट मध्ये सगळे प्रोडक्ट वापरणारे लोक आहेत. किती लोक असतात ओळखीच्या माणसाच्या? ओव्हरऑल विचार केला तुमच्या शेजारचा माणूस पण तुमच्या प्रोडक्टचा कस्टमर आहे, काय वाटतं? तुमचा काका, मामा, मित्र, परिवार. फक्त एवढंच आहे की त्यांना पटवायचं कसं, त्यांना सांगायचं. होऊ शकतं ना, लाज बीज वाटू शकते, ते म्हणतील काय आला ऐकायला, हे सगळे प्रश्न तयार होतात, बरोबर ना? त्याचं काही काळजी करायची गरज नाही, इथं सिस्टम आहे पूर्णपणे. जसं आता इथं व्हिडिओ दाखवले, ते लोक इथं अवेलेबल आहेत का? तरी पण तुम्हाला डोक्यात प्रकाश पडला का नाही, यायला भारी पैसे दिसतील. काही लोकांना इथं पैसे आकडे ऐकून जागे झाले असतील, काही लोक रिझल्ट ऐकून जागे झाले असतील. म्हणले असते यार भारी सांगतायत बाबा. तर कमीत कमी लग्नाला पत्रिका किती छापतात आपण? 500, 1000, राईट ऑर रॉंग? मला सांगा, आज या सगळ्या लोकांना आपल्या प्रोडक्टची गरज आहे. ऍटलिस्ट आपण ठरवलं की एका 2-3 महिन्यात आपल्याला 50-100 लोकांना तरी या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला नाही सांगायची. जसं लहान बाळ एकटं मोठं होतं का आई बाप मोठं करतात, तसं इथं तुम्हाला सपोर्ट करायला जागा असते. माझे सिनियर म्हणले तुमच्या मित्र परिवाराला सांगायला आम्ही आहेत, युट्यूब आहे, तू 10-12 लोकांना जेव्हा आम्ही समजू असं तेव्हा तुला कळलं का नाही कसं समजवायचं. ग्रेट सर. असं जर 5-50 लोकांना आपण समजवलं तर किती लोक आपले प्रोडक्ट घ्यायला तयार होते? 50 लोकांतले काही लोक आपले कस्टमर बनतील, म्हणतील आमचा बिझनेस नको बाबा, पण ते कोणते प्रोडक्ट चांगले आहेत, आमच्या घरी प्रॉब्लेम आहे, ते सॉल्व्ह करायला. पण त्याच्यातले असे कित्येक लोक असतील ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि प्रोडक्टची पण गरज आहे आणि पैशाची पण गरज आहे. असे लोक आपल्यासोबत 10-20 लोक जॉईन होतील का नाही? एका एवढ्याच्या चहाच्या दुकानात दिवसाला किती कस्टमर जात असतील एका ब्रँचचे? आणि त्या 1000 कस्टमरचं सगळ्याचं नाव नंबर जर कॉम्प्युटरला ऍड करायचं असेल तर एक चेन होईल का नाही तयार? मोठी होईल ना. मग आपण इथं किती पण लोकांना आपल्याला जॉईन करू शकतो. जेवढं जास्त मेहनत तेवढा जास्त पैसा. पण एक्झाम्पल साठी सुरुवात तर 1-2-3 पासून होईल. 1-2-3 तर मी एक एक्झाम्पल घेतो. 2 टाकले, 3 टाकले, कसं पण टाकलं तुम्हाला त्याचं कमिशन जनरेट होतं. पण मी एक उदाहरण घेतो की इथं आपण एक 6 लोकांचं नेटवर्क क्रिएट केलं. किती लोकांचं? 6 लोक आपल्या वेगळ्या वेगळ्या टीम मध्ये आपण कनेक्ट केले. 6 लोकांनी आपल्याकडे किती पीव्हीचं सामान घेतलं? 1100 पीव्हीचं. या 6 लोकांना आपल्याला जे फायदे भेटलेत हे सगळे फायदे यांना ऍक्सेस करता येतील ओपन. यांना कुठला फसवणूक झाली का, बुडवणूक झाली का? नाही. यांना माल भेटेल, ऑनलाईन ऑफलाईन माल भेटेल. आपल्याला काय भेटणार? आपण यांना मेहनत केली ना, तर आपल्याला काय भेटणार? 600 रुपये चेक भेटणार. छोटा वाटतोय ना? त्यांनी 2200 भरले ना माल, आपल्याला 600 चेक भेटला. जेव्हा त्यांनी हे सांगितलं हे सगळं माल घ्यायचं ना, माझ्या डोक्याच्या वरून चालतं, पैसे द्यायचे माल घ्यायचं, वय असे वय. मला आवडलं नव्हतं पहिली गोष्ट. दुसऱ्यांदा ते म्हणलं लोकांना सांगा, मग लोक माल घेतील आणि मग 600. ते तर मला बिलकुल नाही आवडलं. म्हणलं कोणाच्या दारात जायचं, आपल्याला वेळ आहे का असं काही, असं काय डोक्यात फुल करून घ्यायचं, एवढं सांगितलं. आणि त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी काय सांगितलं माहितीये का? जर तुझ्या लोकांना, तुझ्याकडे जर एक 50-100 लोक ओळखीचे आहेत, तर ह्या लोकांच्या ओळखीचे लोक असतील का नसतील? यांना पैसे कमवायचे असतील त्यांना बिझनेस करावा लागेल का नाही करावा लागेल? 2 प्रकारचा बिझनेस आहे. तुम्ही एकटे करा किंवा लोकांना जमून करा. मग इथं 6 गुणिले 6 किती लोक झाले? हे लोक कुणाची येतं? 6चे का याची? नाही ना, याचे तर हे ओळखीचे होते ना. होऊ शकतं 6 म्हणले हो काही टाकीन यांच्या खाली, तो पाठ वेगळा आला. पण हे खरे ओळखीचे कुणाचे येतं? त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला यांना 600 भेटले, पण हे लोक तुझे नाही आहेत, यांना बिझनेस यांनी केला, तू फक्त मदत केली, तुला चेक 5000 भेटणार. म्हणलं नका ठोकू, बाता फेकू नका म्हणलं तुम्ही, ते असं काही नसतं. ते म्हणले अरे भेटतं. त्या शेजारी एक माणूस होता, म्हणलं खरं बोलतोय का, असं आहे का? ते म्हणले हा. म्हणलं पुन्हा प्लॅन सांगा सर मला. मी जसं फ्रेश झालो, पाणी द्या म्हणलं, चहा द्या जरा. तोपर्यंत मी आता म्हणलं हे सगळं सांगते, कस्टमर बाहेर आले, माझ्या घेतले पैसे घालायला आले, मी निगेटिव्ह होत. त्यानंतर मला पुन्हा तिने प्लॅन सांगितला दुसऱ्या पेपरवर आणि म्हणले इथे आयडी भेटतो तुला. हा म्हणलं डन. हे लोक म्हणले 100 लोकांना सांगू आपण, काय अडचण नाहीये, डन. पण यांच्या खाली यांनी काम केल्यावर मला पैसे भेटतील का? ते म्हणले हो.
तिथं माझे केस असे एकदम टाईट झाले. त्या दिवशी मला हे कळलं की यार जॉब मध्ये जर आपण कामाला गेलो तर पैसे, पण जॉब मध्ये 5 मित्र कामाला गेले 2 मित्र कामाला नाही गेले, त्यांना पगार भेटतो का? ते 5 जणांचा वाटून दिला जातो का? एखाद्या मार्केटमध्ये 10 गाळे आहेत आणि 2 गाळे बंद आहेत, तर 8 गाळ्याचं प्रॉफिट इकडे शेअर केलं जातं का? नाही ना. पण यांनी एकदाच काम केलं, यांनी इथे एकदाच काम केलं, मग एकदा हे चांगले लोक चांगलं काम करायला क्रिएट व्हायला आपण 5-50 लोकांना सांगू आणि ते नंतर काम करतील आणि लाईफ लॉंग पैसा भेटल. हे मला 2010 ला कळलं. म्हणून आज 1000 लोक बिझनेस मध्ये जॉईन झालेत. 1000 लोक मी नाही आणले, मी 7-8 आणले. एका बी मध्ये किती सफरचंद असतात तसे तसं इथे आहेत ना, 1000 लोक आहे आपल्याकडे. फक्त आपल्याला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. काय वाटतं? मग इथं 36 झाले. मग मला सांगा 6 आणि 36 या 36चं पण नेटवर्क वाढेल का नाही? मी नाही म्हणत असं जेव्हा असं वाढेल, कमी जास्त वाढेल, नो प्रॉब्लेम. पण एक्झाम्पल साठी 216 ह्या केस मध्ये ते म्हणले सर तुम्हाला 35,000 भेटतील. माझ्या पोटात आहे ना असं म्हणजे मला असं वाटायला लागलं खजानाच भेटायला लागला. इथं जेव्हा प्लॅन आला ना तेव्हा माझ्या डोक्यात लगेच विचार आला कोणाला जॉईन करायचे. इथं प्लॅन होता ना, इथं माझ्या डोक्यात काय विचार करायचं नव्हतं. पण खरं मी सुरुवात झाली, जसं गाडीला गिअर वाढल्यानंतर स्पीड वाढतो ना, तसा हा जॉईन होणं. पहिला गेर आहे, हा दुसरा गेर आहे, हा तिसरा गेर आहे आणि हा, आणि याच्यानंतर 5वा गेर काय म्हणतो बघा. याच्या खाली जर 1296 लोकांचं नेटवर्क तयार झालं तर ते म्हणते तुला 2,13,000 चेक भेटेल. टोटल अमाऊंट किती झाली? जवळपास 2,50,000 पर्यंत झाली का? बरोबर 2,50,000. म्हणजे इथं लोक किती झाले? 1500, जवळपास 1554 लोक झाले. किती झाले? आणि इन्कम किती झालं? आता हे 1554 लोक मी आणले का? कोरोना किती लोकांना झाला? किती? पहिल्यांदा किती लोकांना झाला? चायनामध्ये झाला. एक जण निगेटिव्ह झाला, त्यांनी सगळ्या जगात निगेटिव्ह कोरोना पासून टाकला पॉझिटिव्ह. या बिझनेस मध्ये असंच असतं. आग लागायला एक छोटीशी काडी गरजेची आहे आणि भडका लागला तर, त्यात पेट्रोलचं टँकर टाकलं तर, आणि एकदा बिझनेस सुरू केला ना तर असे लई टँकर येऊन तुम्हाला ऍडव्हान्स जाळत जाळ समजते तुम्हाला. उदाहरण म्हणजे बिझनेस रिलेटेड मला सांगायचं की खरंच जिथं जिंदगी बदलणार आहे ना तिथं ताकद लावली पाहिजे. मग आज इथं 1500 लोकांचं नेटवर्क झालं. त्या 1500 लोकांनी जवळपास टर्नओव्हर केला की नाही, माल विकला की नाही मार्केटमध्ये. मग 1500 लोकांनी 2-2 हजाराचा माल घेतला तर जवळपास मला वाटते नियर अबाउट 30-35 लाखात सेल झाला की नाही झाला. आणि असं एका दुकानात महिन्याला 30-30 लाखात सेल करतात की नाही लोक. मग एवढ्याच्या दुकानात दिवसाला 1000 चहा पितात की नाही लोक. मग आपल्या सोबत जर हे लोकांचे प्रत्येकाचे आयडी क्रिएट झाले, मग काही नाही वापरतील, काही सोडून देतील, काही निगेटिव्ह होतील, पण पुन्हा कनेक्ट होतील ना. एकमेकाचे पैसे इन्कम चेक पाहून वाटलं एखाद्याने सुरुवात केली, त्याला वाटलं नाही होत बाबा, पण दुसऱ्याची गाडी बघितली तो म्हणतो मला येत नव्हतं आता मला करायचं. असं वातावरण तयार होऊ शकतं. मग इथं 1554 लोकांमध्ये 2.5 लाख हे लक्षात ठेवा अमाऊंट. आता मी दुसरी तुम्हाला अमाऊंट सांगणार आहे. हा झाला कस्टमर टाईप प्लॅन. 2-2.5 हजारात कोणी बिझनेसमॅन बनवू शकतो का? पांढरपल्ली किती पैसे लागतात? किशोर सरीला 8 लक्षात ठेवा. 1554 आणि 2.5 लाख इन्कम नेटवर्क मध्ये. ओके, मला सांगा येवल्याची फ्रँचायसी एक साधं सिंपल किराणा दुकान टाकलं किती पैसे लागतात? एक चांगलं थोडस व्यवस्थित किती? 10-12 लाख. 10-12 लाख. एक मेडिकल टाकायला 10-15 लाख. किती लागतील? 10-15 लाख. एक चहाची जे म्हणतात 5-10 लाख. बरोबर. एक शेतीचं खताचं दुकान टाकायचं होतं. त्यानंतर आपल्याकडे साडी पण आहे लेडीजच्या वापरण्यासाठी. आमच्या कंपनीचे टी शर्ट पण आहेत, आमच्या कंपनीचे सॉक्स पण आहेत, त्यानंतर आमच्या कंपनीचं व्हाईट शर्ट पण आहे, टाय पण आहेत, आणि आमच्या कंपनीत ऑर्गॅनिक डाळ येणार आहे, किराणा पण येणार आहे. दुसरी गोष्ट क्लोथ साठी भरपूर आयटम आपल्याकडे येणार. सगळं आपण कव्हर करतो. किराण्याचे, मेडिकलचे, शेतीचे, सगळे 8 कॅटेगरीचे प्रोडक्ट आपण करतो. मला सांगा 10-10, 20-20, 50-50 याचे पुढे टाकतात लोक. बरोबर ना? कस्टमर 2-3 हजाराचा माल घेऊ शकतो. आणि कस्टमर बिझनेस मध्ये जर आला आणि 2-4 लोकांना म्हणला आहे हे घेता का, असं घेणार का कोणी? मी एवढा एक्सपर्ट व्यक्ती तुम्हाला 1.5 तासापासून समजवतो तरी पण मला डाऊट येत असते. मग तुम्ही ह्या बिझनेस मध्ये आल्यानंतर जर आपण 2-4 हजाराचा माल घेतला आणि आपण लोकांना असं समजावलं गेलो, लोकांना समजणार, लोक म्हणतील काय असं असतं कुठं. मग ह्यो बिझनेस ऍटिट्यूड तयार झाला. हा जो ऍटिट्यूड झाला, मी जर म्हणलं आता 2-2 हजाराचा माल घ्या, नाही बरं होईल. तुम्ही घेणार का नाही घेणार? घेणार का नाही घेणार?
2-3 हजार माल घेणार का नाही घेणार एवढ्या वेळ वरलेत सर बाबू पण याने किती फायदा होणार? याने 200-400 रुपयाचा फायदा होईल जास्तीत जास्त. आता बिझनेस कशाला मानतात? ज्या बिझनेसला आम्ही सुरू केलं, जे लगे लीडर लोक सुरू करतात, तो जर बिझनेस तुम्हाला मोठा खडा करायचा असेल, मग पैसे असतील पैसे नसतील, मी जर म्हणलं हा बिझनेस करायला 5-5 लाख रुपये लागतील, तुम्ही टाकणार का? पैसे कुठे असेल कसं कशाला आलो असतो? 5 मिनिटात सांगतो. पहिला आपण हा विचार केला होता की 1100 PV चा प्लॅन मी तुम्हाला सांगितला. आता मी तुम्हाला सांगणार आहे 15,000 PV चा प्लॅन. त्या प्लॅन मध्ये फरक काय? ह्या प्लॅन मध्ये 1100 PV च्या प्लॅन मध्ये काय होतं? 1554 लोकांचं नेटवर्क होतं आणि चेक होता 2,50,000. ह्या केस मध्ये बघा, इथं मी आहे किंवा तुम्ही एक लीडर्स आहेत. ह्या केस मध्ये जर इथं कोणी 6 लोकांचं नेटवर्क क्रिएट झालं, यांनी जर 15,000 PV ची सुरुवात केली, तर ह्या माणसाला इथं चेक किती भेटतो? 15,000 चेक. के म्हणजे 1000. पहिल्याच लेवलला 1000. इथं पहिले 600 भेटायचे. दुसऱ्या लेवलला इथं 36 लोकांचं नेटवर्क झालं, 15,000 PV सुरुवात झाली, इथं चेक किती भेटल? 33,000 चेक भेटतो. 1,33,000. इथं जर 216 झाले, तिथं चेक किती भेटतो? 6,40,000. आणि जर इथं 1,296 लोकांचं नेटवर्क झालं तर किती होईल? 32 लाख. मग मला सांगा, एका केस मध्ये इथं 600 रुपये भेटतात या व्यक्तीला, इथं किती भेटतात? 5,000 भेटतात. इथं किती भेटतात? 35,000 भेटतात. आणि इथं किती भेटतात? 2,13,000 भेटतात. हे टोटल झाले 2.5 लाख. आणि इथं ह्या केस मध्ये जर टोटल बघितलं तर ऑलमोस्ट आपल्याला 39,85,000 रुपये समथिंग होतात. इथं 2.5 लाख आणि इथं समजा 40 लाख. सेम नेटवर्क, इथं 1500 लोक आहेत, इथं 2.5 लाख रुपये चेक भेटला. आणि इथं 1500 लोकात किती रुपये चेक भेटला? कुठला चेक मोठा आहे? 39 म्हणजे राहून 40 लाख समजा ना. बरं, आता 1500 भागिले 2.5 लाख करा. पर ऑर्डर आपल्याला किती पैसे भेटले ते पण कळणं गरजेचं आहे. पर म्हणतो ना आपण, तुम्हाला आता एक वेल्डिंगचे एक गिराईक भेटलं तर कळतं ना आपल्याला याला एवढं भेटत का? एखादं काम भेटतं. जर तुम्ही एखादा भाजीपाला घेतला 500 रुपयाचा, डोक्यात काय फिरतं लगेच? चलो 150. कधी कधी तो म्हणला कमी जास्त, ठीक आहे 10 कमी द्या. डोक्यात पारपेट असतं, किती चल वाटतं. धंद्यावाले किती लोकांना माहिती आहे की डोक्यात प्रॉफिट होऊन काम करतो. मग प्रत्येक ऑर्डरच्या पाठीमागे आपल्याला किती बेनिफिट भेटतो हे डोक्यात येणं गरजेचं आहे. बघा, तर आता ह्या केसमध्ये सर, ह्या केसमध्ये इथं जर बघितलं आपण तर आपण क्वांटिटी काढू. एका साईडला आपण काढलं नेटवर्क किती आलं? 1554. इथं 1100 PV जर सुरुवात केली तर आपल्याला इथं पैसे किती भेटले? नाही टोटल 2.5 लाख. इथं 15,000 PV किती भेटले? ऑलमोस्ट 40 लाख. आता पर पर्सन काढू आपण. पर ऑर्डर किती भेटतात? 1554 भागिले 2.5 लाख 170 रुपये. 1100 PV 163. बरं, ठीक आहे. इथं 163 रुपये आपल्याला पर पर्सन भेटले. आपण करू किंवा खाल्ले लोक कोणी करू, जर स्टँडर्ड फॉर्म्युला होतं. मी माल विकला एखाद्याला 2200 रुपयाचा, मला तरी तेवढेच. आणि माझ्या खाली 50व्या लेवलला कोणी ओळखीचा नाहीये, त्याने विकला तरी माझ्या अकाउंटला. बघा, माल विकल्यावर पुढे पण दुकानदाराला प्रॉफिट करतो. पण जर दुकानदाराने विकल्यावर इथं बर्गर खा, अमेरिकेत प्रॉफिट होतो. मर्सिडीचं इथं काय आरसाबादला, जर्मनीला प्रॉफिट होतो. माहिती तुम्हाला या गोष्टी? आणि सगळं आयडीवर असतं. तुमच्या आयडीच्या खाली नेटवर्क तयार होतं. तुमच्या थ्रू येणारा कुठलाही कस्टमर सनेजला डायरेक्ट कनेक्ट नाही होणार ना मला. आज मी तुम्हाला आणलंय ना, तुम्ही मला कनेक्ट नाही होणार, तुम्ही त्यांनाच कनेक्ट होणार. त्यांना पण बेनिफिट, आम्हाला बेनिफिट आणि तुम्हाला पण बेनिफिट. आता ह्या केसमध्ये इथं किती होणार? 2566. किती? 2566. 2566. कुठली अमाऊंट मोठी आहे? ही अमाऊंट तर चहा नाश्त्याला पुरणार नाही. 1.5-2 तास गेले तुम्ही एखाद्याला समजायला, आणि ते पण 15 किलोमीटर जायला आणि 15 किलोमीटर किती गेले पेट्रोलला? ऍटलिस्ट 50-60 गेले. बरं, तिथं चहा नाश्ता झाला तर, प्लस भूक लागली तर तुम्ही सगळे जेवण करून गेले, पण प्लॅन द्या तर तुम्हाला भूक लागली. चहा पाणी नाश्ता 200-300 टाक गेले ना. 300 रुपये गेले. आणि भेटले किती बाबड्याला? असे लय बबडी. म्हणजे हे अनालिसिस, हे कॅल्क्युलेशन होत. पण मला कळलं, खरंच धंदा करायचा असेल तर हे पैसे भेटले थोडा त्रास होईल, शिकायला 1-3 वर्ष लागेल. मी कोणाला बिझनेस मध्ये फास्ट ट्रॅकने आणलं, मला एवढे पैसे, आणि माझ्या टीम मी खाल्ली 10 लोकांनी 10 लोकांना फास्ट ट्रॅक मध्ये आणलं. किती लोकांना?
किती चेक झाला? 1 तासाचा माझ्यासाठी 25,600, राईट ऑर रॉंग? मग मला कळलं की तासाला एवढे पैसे कमायला भेटतात. आज 25,000 रुपये जर तास म्हणलं, एका दिवसाला जर 1 तासात 25 रुपये भेटले, तर असं जर काम 5 तास जरी केलं तर किती भेटतील? 12,500 दिवसाला. महिन्याला किती झाले? 3-3.5 लाख. छोटा एक पैसा आहे का मोठा पैसा आहे? मोठा पैसा आहे. कुठलं वाटतं चांगलं याच्यात? कुठलं 4-6 वाटतं आणि कुठलं गोट्या गोट्या 1-1 रन वाटतं? मला ते हे लय आवडलं बाबा. आमच्या बिझनेस मध्ये जे पण लोक मोठा पैसा कमवून राहिलेत ना, आता इथं प्रश्न काय येतो? हे 25,000 हे 30,000 आणायचे कुठून? इथं 2 प्रकारचे माणसं आहेत, पैसा असणारा आणि पैसा. बर, पैसा असणाऱ्याचं उदाहरण घेऊ पहिला आपण, मग नसणाऱ्यावर बोलू. चालेल? ज्याच्याकडे पैसे आहेत आणि तरी तो बिझनेसला ना करत असेल तर नक्कीच कुठेतरी डाऊट आहे मनामध्ये, बरोबर? मग डाऊट काय असतो? ठीक आहे, नाही जर बिझनेस केला त्याचा पैसा कुठं असेल? एक तर बँकेत असेल, नाही तर गोल्ड मध्ये किंवा मार्केटमध्ये किंवा लँड मध्ये, राईट ऑर रॉंग, किंवा शेअर मार्केटमध्ये. 25,000 रुपयाचे डबल व्हायला किती वर्ष लागते? बँकेत टाकले तर, SBI बँकेत 7 वर्ष. आता 9 वर्ष झाली. किती वर्ष? 9 वर्षात 50,000. गाडी येणार, घर येणार, विमान पण येणार. कधी? 2000 किती साली? आज 23 आहे ना, 22 आहे ना, तर 7 वर्ष म्हणजे 2000 जवळपास 31-32 वय वर्ष. 32 मध्ये 50,000 भेटणार. काय फायदा? बरं, शेअर सोन्यात टाकले तर किती वाढतील? लँड मध्ये टाकले तर किती वाढतील? म्हणजे पैसा हसला. एखाद्या कोईमध्ये आंबा आहे पण कपाटात 8.5 ठेवायचं, वाढेल का? काय करावं लागेल त्या आंब्याला? लय पैसे आहेत असे गपचे पुढे कोंगळ्या बिंगळ्या करून ठेवलेत, टॅब्या घालून ठेवलेत, पुरून ठेवलेत, बँकेत ठेवलेत, एफडी. ती लक्ष्मी म्हणती हे मला गाडून टाकी येणं, पुन्हा याच्याकडे येणारच नाही. म्हणून कधी कधी पेपर न्यूजला बघतो ना, गबाळच भेटतो. काय करते त्या गबाळाचं लोक? अरे लक्ष्मी फिरली पाहिजे इकडं तिकडं. हे सरनो पैसे फिरले पाहिजे. मग मला असं वाटतं प्रत्येक घराघरात पैसे आहेत का नाही? फक्त लोकांना हे समजणं गरजेचं आहे. मी याला तर ती लक्ष्मी कोणतरी वापरत टाकी तर लोकांना फिरायला देत. मला असं वाटतं पहिला पाठ ज्यांच्याकडे नाहीये त्याला हा विचार आला पाहिजे की खरंच जर या पैशाने पैसे कमवतात येतात का नाही येत? माझा पैसा आणि पैसा मला 10-15 लाख रुपये महिन्याला मी पैशाने पैसे कमवतो. माझा पैसा मला पैसा कमवून देतो. आता तुम्ही म्हणाल पुढे पैसे, हो पैशाला पैसे भेटतात. तुमच्या इन्व्हेस्टमेंट जे आहेत ना, इथून खाली काम करून गाडव कामांनी पैशाने माणूस लय मोठ्या लेवलला मोठे जाऊ शकतो. मग पैसे असणाऱ्या माणसाला हे समजलं ना तरी पण तो या बिझनेस मध्ये टाकू शकतो. बर, दुसरा माणूस पैसे नसणारा, बर पैसे नाहीत म्हणून नाही सुरू केलं. मला सांगा, इथून माग 5 वर्ष जसं तुम्ही काम केलं, इथून पुढे 5 वर्ष काय करणार? 5 वर्षात जे नाही झालं ते ह्या 5 वर्षात होणार का? मग जे नाही मिळालं आतापर्यंत ते मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची गरज असेल का नसेल? तर इथून मागे जशी लाईफ चालली अशीच लाईफ पाहिजे? नाही, काही बदल पाहिजे. तर मग बदल जी लाईफ येणार आहे तुमच्या समोर त्याचे ऍक्शन थोडी होणार आहे, तिला क्रिएट करावं लागेल, तिला बदलावं लागेल. आपल्याला घर घ्यायला कर्ज, दवाखान्याला, शाळेच्या शिक्षणाला, 2 व्हीलर घ्यायला, आणखी कशाला कर्ज असतं? शेती करायला पण, शिक्षणाला, लग्नाला, मोबाईल, टीव्ही, आज क्रेडिट कार्डने भेटू राहिले, EMI ने भेटू राहिले. किती जणांना माहिती आहे की धंदावाले लोक बिझनेसमॅनला पण कर्ज देतात? गव्हर्नमेंट कर्ज देतं बिझनेसमॅनला. लोन, पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, कर्ज ना. मग मला काय वाटतं, नाही बसा महत्वाचा पॉइंट आहे, नंतर बोला. घाबरू नका, टेन्शन, हळू रिलॅक्स. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसा नसणारा माणूस. आज जर मी म्हटलो पैसे नाहीयेत आणि मी बिझनेस नाही केला, आम्ही बिझनेस करत राहणार का नाही राहणार? आम्हाला माहिती, 10 लोकांना बिझनेस सांगितलं ना, 5-6 लोक येसच मानतात, 2-3 लोक आज नाही मानतात, पण नंतर पुन्हा त्यांच्यावर एक वेळ येते, त्यानंतर पुन्हा ते मानतात. त्यावेळेला नाही जमलं आता करायचे, पण तोपर्यंत वेळ निघून गेले, तोपर्यंत वेळ निघून प्लेन ट्रेन कोणासाठी थांबत. मग पैसा नसणाऱ्या माणसाने काय केलं पाहिजे? ह्या जगामध्ये येताना काही पैसे घेऊन आलो आपण, जाताना काही घेऊन जायचे? मग पैसे नाही येत ना, हक्काचे कधी येतील? पगाराने येतील. मित्र, नातेवाईक हे कशाला बनवून ठेवलेत? दवाखान्याला देतात ना, म्हणजे मरायला लागला का लगेच देतात. मग उडायला का नाही देत? निघायला का नाही देत?
पण मला असं वाटतं मार्केटमध्ये 10-10, 20-20 लाख कोणीही सपोर्ट नसताना टाकतात ना लोक. ह्या बिझनेस मध्ये जर एवढे सपोर्टला असतील आणि 25,000 रुपये जर आपण मॅनेज केले तर आपली लाईफ बदलू शकते. फक्त मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे 24 ते 48 तास असतात. किती तास? राईट टायमिंग. तवा भाजल्याच पोळी टाकली पाहिजे का आंघोळ करून आल्यावर टाकली पाहिजे? तवा गरम आहे, पोळी कधी टाकायची? राईट. बॉल आलाय आणि आता उचलून डायरेक्ट काय मारायचं? 6 मारायचं. नाही तर बॉल आलाय आणि आपण विचारतो मारू का रे? काय होणार सांगा मला? बरोबर ना? मग याच्यातून मी एक उदाहरण सांगू तुम्हाला. जे उदाहरण मला सांगितलं होतं सांगू का? ते म्हणले मी पण लहानपणी गोट्या खेळलो. तुम्ही गोट्या खेळले का? कोण कोण गोट्या खेळायला? आम्ही अशा गोट्या खेळायचो आणि घरचे लई शिवाय द्यायचे आम्हाला. आम्ही टायमिंगला जात नव्हतो. असं फिक्स 8-10 असेल आम्हाला. कोणाच दिसलो नाही पाहिजे आम्ही तिथे. आणि एकटं नाही खेळतात ना गोट्या, पोरं पण पाहिजे. मग माझ्या घरची शिवाय मला द्यायची आणि माझ्या मित्राची पण आई बाबा मला शिवाय द्यायची का ते लोक घेऊन जातात खेळायला. मग तेव्हापासून आमच्या घरचे एक दिवस लई कुठलं मला आणि म्हणले इथून पुढे तुझे गोट्या खेळणं. आईला म्हणलं डन, पण बघायला तर जाऊन देशील? ती म्हणली जाऊन देणार पण खिशी चेक करून जाऊन देणार. पैसे आणि इच्छा काय होती? खेळायची. आपण गोट्या असं चेक करून जायचो. गोट्याचा डाव असायचा आणि मी पहिल्यांदाच म्हणलं आता गोट्यांना एवढे दिवस माया होत्या मी खेळलो, पण आता पण खेळायचे पण गोट्या नाही आहेत. दुसरा एक माझा मित्र होता. म्हणलं गाण्या देतो का 5-7 देणार? म्हणला नाही. 7ला मागितले ते म्हणला नाही. 5 जणांना मागितल्या. ते असे मकडून ठेवतो नाही ना, खेळत पण नाही ते, असेच ठेवायचे. 6व्या माणसाने मला गोट्या दिल्या. किती? 5. व्याज किती? 2. तो म्हणला गेल्या तर मी म्हणलं 10ची नोट खिशात नव्हती बरं का माझ्या खिशात. विश्वास पाहिजे का नाही? हा मोठं व्हायचंय ना, एक दिवस मरायचंय ना. जेब में गांधी हो या ना हो, म्हणजे पैसा. जेब में गांधी हो या ना हो, लेकिन दिल में आंधी होना बहुत जरूरी है बॉस. नहीं तो साला 500 साल क्यों जी रहे? झाडं पण जागतात जगत. पैसे नाही लागत मोठं व्हायला, आयडिया लागते. काय लागते बघा? शार्क टँक शो येऊ राहिलाय. आयडिया आणा आणि लोन घ्या. अरे मी म्हणतोय आपल्याकडे आयडिया आली ना, लोकांकडे लई पैसे नसतील तर तुम्ही मोठे होऊ शकता. कंडक्टर लोक, पेपरवाला व्यक्ती, चहावाला व्यक्ती, अपंग व्यक्ती, पाय तुटलेले लोक, आंधळे लोक मोठे होऊ राहिले. आपण का नाही? भगवंतानी काय कमी केलंय? आणि मग गोट्या घेतल्या, खेळायला लागलो. आता मी खेळायचो ना, गोट्या खेळायला पण कोण? तोच. गोट्या ज्यांनी गोट्या दिल्या ना तोच गोट्या आणायचा. मी फक्त खेळायचो. तो असं बनेलवर 1.5 तासात माझ्याकडे जवळपास 150 गोट्या. किती? सगळे कंगाल. गोट्या कुठं? सगळे व्हायला उद्या भेटतो, उद्या येणार ना, हे सगळे घेऊन ये. त्यांच्या मी जिंकल्या होत्या. आमचं असं असायचं, ज्याचं जाणार ना तुम्हाला उद्या आणखीन आणतो, ते सगळे घेऊन ये, आम्हाला शिकायचं. बघा कोणाकडेच राहत नसतं पैसे, एन्जॉय करायचं असतो त्या जर्नीला. त्यानंतर मग आता काय ठरलं माहिती? तो आला, म्हणलं तुला किती द्यायचे होते? 2. म्हणलं एक 3 एक्स्ट्रा टिप तुला लय भारी. तो आणखीन खुश. म्हणलं आणखीन 5 दर. ह्या गोट्या बांधा खाली मातीत बुजून ये. मला सांगा त्या गोट्यात आनंद होता का खेळात आनंद होता? पैशात आनंद नाहीये, चांगल्या लोकात काम करण्यात आनंद आहे. तो आनंद घ्या. गाडी, घर, पैसा, पाणी, आनंद तिथं गेल्यावर नाहीये. तो आनंद मिळण्याच्या जर्नी मध्ये आनंद आहे, ना की डेस्टिनेशन मध्ये. तो एन्जॉय आपण करायचो. आम्ही क्रिकेट कसं खेळायचो? आम्ही असं मित्र परिवार असायचे ना, तर प्लेअर गोळा करणं जोक असतं का? प्रत्येक घरात काम असायचे. कोणाला पाणी भरायचंय, कोणाला घास कापायचाय, कोणाला आणखीन ते जनावरांचं शेण वगैरे असतं ना ते उचलायचे. तर सगळेजण आम्ही करू लागायचो. टीम गोळा करायचो. क्रिकेटमध्ये टर्म माझे, बॅट माझी, बॉल माझा, इथून शेंगदाणे आणि इथं गोड किंवा साखर असायची. पुरं गोड पण खायला ना पोरांना, पाणी बिनी, बादली, हांडा सगळं घेऊन जायचो आम्ही. आणि स्टंप कशा लावायचो माहिती? मसनवाटा माहिती तुम्हाला? इथं इथला मसनवाटा नाही, खेडेगावात कसा मसनवाटा असतो? माणसाला जाळ्यानंतर काय लावतात? दगड. त्याचं डोकं मोठं असतं माहिती तुम्हाला? ते डोकं घ्यायचो आम्ही, स्टंप करायचो. दुसऱ्याचं डोकं आणायचो, खालचं स्टंप करायचो. खेळून झाला मग सगळेजण पुन्हा ते डोकं आणि स्टंप ठेवून यायचे. आम्हाला कधी भूतच लागलं नाही. बघा आमच्या डोक्यात भूत नव्हतं, समजतंय का? आमच्या डोक्यात आनंद मिळवायचं काम होतं. मग ह्या बिझनेस मध्ये जर तुम्हाला खरंच काम करायचे तर मी जाताना घरात एमटी गेलतो, गोट्या घेऊन नव्हतो गेलो. आणि येताना पण घरातून गोट्या घेऊन आलो एमटी. जायचंय या जगामध्ये ना, असं काहीतरी काम करा की यार पहिली तर गोष्ट परिवारासाठी करा, तिथला अंधार दूर करा आणि हजारो लोकांचा अंधार दूर करा. भगवंताची शपथ घेऊन सांगतोय मी आज, मी माझ्या पत्नीसाठी, मुलासाठी, आईबापासाठी नाही करत, त्यांसाठी लई करून बसलो. मी मागचे 12 वर्ष झाले मी लगातार पैसे कमवतो.
पैसा पैसा कमवून देऊ 15-20 करोड रुपयाचे ऍसेट क्रिएट केले मी बिझनेस करून. महत्वाचं ते नाहीये, महत्वाचं हे आहे की मी मरेपर्यंत लोकांना जागा करण्यासाठी काम करणार. तुकाराम महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, 16 वर्षात म्हणले बस समाधी घेतली आणि ज्ञानेश्वरी देऊन गेले. पैसे देऊन गेले का, काय आहार कपडे बिपडे देऊन गेले, जिजस काय देऊन गेले, बायबल देऊन गेले, बुद्ध काय देऊन गेले, अष्टांग योग राजा होता आणि गेले जंगलात देऊन. पैगंबर येऊन गेले ना, भगवंताला मेसेज देऊन गेले. कृष्ण गीता देऊन गेले, दाखवलं मी भगवंत आहे, युद्ध करून दाखवलं. तिथं दाखवलं नाही दाखवलं का, किड्या मुंग्यासारखे रोज लोक मरू आहेत. आपण का नाही जागवायचं, का आपण पॉझिटिव्ह लायचं. पण आज एक डिसिजन तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 2-3 हजार 5,000चे प्रोडक्ट घ्या किंवा 10,000चे घ्या किंवा घेऊ नका, काही फरक पडणार नाही. पण जर मोठ्या लेवल अचिव्हमेंट करायची असेल तर फास्ट ट्रॅक 25-30 हजार लावा या बिझनेस मध्ये. आणि असा विचार करा की 25-30 लाख रुपये लावलेत, 2-2.5 करोड रुपये लावलेत, आणि मग एवढे प्रोडक्ट जेव्हा घरात येतील ना, तर आपल्या घरातले प्रोडक्ट आपल्याला वापरता येतील का नाही, सगळेजण हेल्दी होतील का नाही. 2-3-4 महिने आपण प्रोडक्ट वापरू शकतो. प्लस घरात प्रोडक्ट्स आहेत, ज्यांना ज्यांना आपण डेमो रिझल्ट दाखवू ते म्हणणार ना आम्हाला वस्तू दे बाबा तुझी, त्यांना विकता येईल का नाही प्रोडक्ट. त्यानंतर हे 25,000 रुपये टाकलेत ना, एक पोळी जमिनीला दिल्यानंतर, एक 5 किलो धान्य जमिनीत पेरल्यानंतर किती पीक येतं. या 25,000तून का नाही बरं 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000, 20,00,000, 25,00,000 रुपये आपण कमवू शकत. ते पैसे कसे भेटतात त्याचे मी चेकचे प्रूफ तुम्हाला दाखवतो. एक प्रोडक्ट आता हे सगळं मी समजवलंय, हे मला समजवलं होतं, याच्यावर मला ट्रस्ट पडला आणि मग मी सुरुवात केली. आता मी एवढं दाखवतो, त्यानंतर आपण काही क्वेश्चन आन्सर आहेत ना, त्या क्वेश्चन आन्सरवर आपण टॉक करूया. तुम्हाला एक मोठे अमाऊंट दाखवतो काही. हे बघा, कोण वाचू शकते तर कोणला वाचते ते असू शकते. हे बघा सर, किती तारीख, नोव्हेंबर महिना, नोव्हेंबर 3 तारीख, किती पेमेंट आहे सनेज मधून, 3,85,000. त्यानंतर नोव्हेंबर, नंतर डिसेंबर महिन्याचं किती, 4, जानेवारी महिन्याचं 7 फेब्रुवारीचं, ओके. हे बँक क्रेडिट इंटर दाखवल्यात टोटल. आणि इथं बघा, इथं 16,16,000 4 महिन्याचं पेमेंट. त्यानंतर इथं बघा छोटे छोटे इन्कम, इथं 5-4 37,000. पुन्हा 5 नंतर दुसऱ्या महिन्याचं किती 33,000. इथं जानेवारी महिन्याचं 38,000, नंतर 62,000. त्यानंतर हे टीचर होते सर. हे बघा, जानेवारी महिन्याचं 2,63,000, फेब्रुवारी महिन्याचं हा बरोबर आहे, हे अमाऊंट क्रेडिट अमाऊंट 2,77,000. त्यानंतर मार्च महिन्याचं 3,21,000 आणि एप्रिल महिन्याचं 4,00,000. त्यानंतर एक हे बघा, हे माझं पेमेंट येतं, ही पेमेंट स्लिप दिसती 29,73,000 ही पेमेंट जमा झाली दिसते बँकेत सनेज मधून. किती आहे 27,35,000. आज जर मला सांगायचंय काय, आतापर्यंत मार्केटमध्ये कधी कुठल्या इंटरव्ह्यूला कोणी कोणाला पेमेंट दाखवलंय का, कोणी कोणाला पेमेंट दाखवलंय का. कुठलाही जॉब घेणारा माणूस म्हणतो का चल माझ्या कंपनी जॉईन होय, माझ्यासारखी जिंदगी तुझी बदल. कुठल्याही दुकानदाराला हा विश्वास दिलाय का तू दुकान टाक एवढा धंदा होईल, मी आहे तुझे प्रोडक्ट विकू लागायला, मी आहे तुझ्या संग लढायला, असं कोणी म्हणतं का. मला सांगा, कोणी एका दुःखात आहे, त्रासात आहे, कोणी त्यासाठी काहीतरी करतो का, नाही करत. पण ह्या बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टी. आज माझा जन्म सफराच्या घरात झाला, लहान बहीण लहान भाऊ, अक्षरशः पाणी गळत होतं. 1.5-2 लाखाची पण मला वाटतं आमची संपत्ती नव्हती. आणि जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा मला असं वाटलं की माझी गरिबी ब्रेक होईल, पण नाही झाली. सगळे त्रास होते, सगळे चॅलेंज होते, प्रॉब्लेम, दुःखच दुःख होत. अशा घरात जन्म घेतला की तिथं फार संघर्षमय वातावरण होतं. 25 वर्षापर्यंत मी गरिबीशी झगडलोय. किती वर्षापर्यंत. लग्न झालं ना तेव्हा 21,000 हुंडा घेतला होता, 350 शर्ट होता अंगात.
2008ला 1 तोळा बायकोला सोनं केलं. हा घरात गरीबी घेणं गुन्हा नाहीये, पण त्या गरिबीला तोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ते मुंगी जर 10 वेळा पडून उडती ना तर आपण पण पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विमान 16 वर्ष त्यांनी प्रयत्न केला उडायचा, उडलं की नाही उडलं. बल्ब बनवायला 10,000 प्रयोग केले. मी संघर्ष केला. 6 वर्ष काम केलं मी वेगवेगळ्या कंपनीत. मी ट्रॅडिशनल बिझनेस करून बघितले. मी कपड्याचा व्यवसाय, ट्रान्सपोर्टिंग मध्ये 10 टायर 12 टायर ट्रक टेम्पो हे मी ट्रेडिंग करून बघितलं. मी शेअर मार्केट करून बघितलं. हे सगळ्यात गुन्हेगारी मोबाईल ट्रेनिंगचं दुकान टाकण्याचा प्रयत्न केले. गरिबीतले आयडिया येतात. हा बिझनेस जेव्हा माझ्यासोबत आला ना तेव्हा मला सांगितलं सर 2, 3, 4 वर्ष हा बिझनेस असेल. थोडा अवघड बिझनेस, समजून घ्या, काय अडचण नाही. आम्ही सांगेल तुमच्यासोबत मिळून करूया. तुमचा जॉब तुमचा व्यवसाय करा, फॅमिली करा, त्याच्यात राहिलेला वेळ ह्या बिझनेस मध्ये स्वतःला तयार करा. ह्या प्रोडक्ट सोबत ह्या बिझनेस सोबत माझी खात्री म्हणले की 40 वर्षाची कमाई एकीकड आणि 4 वर्षाची कमाई एकीकडे असते. आज जर मला सांगा ऍव्हरेज जर 25-30 लाख रुपये महिन्याचं इन्कम जर मी घेतोय 30 लाखापर्यंत, तर 30 लाख रुपये मला जॉब मध्ये कमवायला किती वर्ष लागले असते, किती दिवस घालावे लागले असते. 30,000 रुपयांनी जर 30 लाख गोळा करायचे असतील तर किती वर्ष जातील इमॅजिन करा. एका वर्षाला जवळपास 3.5 लाख. 10 वर्ष काम केलं तर 35 लाख, बरोबर आहे ना. 7-8 वर्षाचं इन्कम एका महिन्यात. म्हणजे 2-3-4 वर्ष शिकलो तर काय प्रॉब्लेम नाही. सुरुवात हळूहळू झाली. 1,000, 2,000, 5,000, 10,000 पासून झाली. 5.5-6 लाख कर्ज होतं. ज्यांनी मला प्लॅन दाखवला ना ते म्हणले, बोलवलं तेव्हा म्हणले पैसे लागत नाही. मी पळत गेलो प्लॅन बघायला. आणि नंतर म्हणले बट आहे बाबा इथं करायला, पण एवढं जर केलं तर बरोबर होईल. 2010ला मला त्यांनी 49,000 रुपयाचा प्लॅन दिला. किती हजाराचा तुम्हाला मी सांगितले किती? 25,000. पहिलं ऑप्शन पण दिलंय फुकट, किती नाही करा पण लढायचं. 6-4 पाहिजे का नाही. ज्या क्रिकेटमध्ये 6-4 आहे तिथून माझे 125 वर्ष कोण जगणार आहे? 100 वर्ष. मग एका प्लॅन मध्ये मला 150 रुपये भेटू राहिले तर एका टाइम मध्ये 2,500 रुपये भेटू राहिलेत. मग मला असं वाटतं यार मी नॉलेज वाढून मोमेंटम केला पाहिजे आणि मी केलं. त्यावेळेस त्यांनी मला एक उदाहरण दिलं. म्हणले डॉक्टरने जे 1 लाख रुपये एक्स्ट्रा मागितले असते तर काय केलं असतं? म्हणलं काढले असते. म्हणजे समुद्रात आणखीन 1-2 कळशी पाणी जास्त ओतलं तर काय फरक पडणार आहे का? वाता म्हणलं तुमचं एका वर्षात 5.5-6 लाख रुपये कर्ज मिळतो आपण विश्वास घेतला एका वर्षात. म्हणलं असं बापाने पण नाही दिला, मित्र नातेवाईकांनी नाही दिला. तुम्ही देताय ना करूया. इमॅजिन नाही करणार. एका वर्षात 6 लाख नाही आले मला, 10 लाख नाही, 15 लाख नाही, 20 लाख नाही. 2010 12 वर्षापूर्वी पहिल्याच वर्षी मी 27 लाख कमवलो. आणि ज्या सपनाच्या घरासमोर स्विफ्ट गाडी घेऊन गेलो. पहिली गाडी स्विफ्ट घेतली होती, नंतर व्हेर्ना घेतली, नंतर फॅमिलीमध्ये i20 आली, नंतर मर्सिडीज आली, हॅरियर आली. आणि एक काळ होता की माझे वडील सेकंड हँड सायकल घेतली. निळी सुझुकी असते माहिती का, निळी सुझुकी 100 गाडी होती पहिली. ती गाडी होती आम्ही दूध घालायला. आणि एकूण जर मी सायकलवर एका साईडला कॅन अटकायचो आणि असं करत 5 किलोमीटर तुमच्या डेअरीवर दूध घेऊन जायचं. तुम्हाला कसं जाणार? थंडीचा पिरियड आहे, पायात चप्पल नाहीये आणि सायकलला काय असतं पॅन्डल खराब व्हायचे आणि काय असायचं नळी असायची आणि नळी आणि त्याच्यावर आपला पाय. आणि जर आपली स्लीपर असेल तर ती अर्धी घासलेली असती ती त्याला अशी. आणि आता सायकल पण खास 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 आणि वरून उलट वार आणि रोड एवढा. इमॅजिन करा कसं झालं. असे संघर्ष केलाय, संघर्ष केला पाहिजे. आपण काय वाटतं घरात बसून आजारी होतो माणूस, संधीला पकडलं पाहिजे. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं मला, आणखीन एक उदाहरण दिलं. म्हणले एक तळ होतं आणि त्या तळ्याच्या वरती एक झाड होतं, त्या झाडावर माकडं लय बसले होते. वरून आकाशवाणी झाली की जो कोणी आता ह्या पाण्यात उडी मारल तो राजा आणि राणी होणार. जर माकडीने उडी मारली तर राणी आणि माकडाने उडी मारली तर सगळे. आकाशवाणीला लोक तयार. आकाशवाणी झाली, लगेच खाली उडी मारली कोणी माकडीने. ती राणी म्हणून बाहेर आली. ती म्हणते राजा कुठे आहे? माकड वरच झाडावर बसलो. गिरी काय निर्णय घेतला, म्हणली कुमून नाही मारलं. तो म्हणलं झालो असतं तर. अरे म्हणले माकड तर राहिला असता का नसता. मग मला सांगा बिझनेस आपल्या समोर आलाय ना, बरं नाहीच तुम्ही घेतला, याला लुटून दिलं पाठीमागलं. टाइम गेला का नाही? 1.5-2 तास वाया. काय करतात पैसे वाचून 2-4 हजार 20-25 काय करतात? आता काही प्रॉब्लेम आला ना हॉस्पिटलमध्ये घालायला, मोबाईल घेतात, घरी करतात, शॉपिंग करतात. पण जर ह्या बिझनेसला सुरू केलं तर लॉस काय? जरी नाही झाला बिझनेस आपण निगेटिव्ह विचार करू. प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट वापरावं लागतील, लोकांना प्रोडक्टची गरज आहे, वसूल ना.
ट्रॅडिशनल धंद्यामध्ये 5 लाख लावले ना आणि दुकान बंद केलं ना 2 महिन्यात, तर कमीत कमी 3 लाखात लॉस होतो. किती लोकांना माहिती इथं लॉस काय? बरं, लॉस करायसाठी आलोय आपण इथं? आपण करण्यासाठी आलो. कशासाठी आलो? करण्यासाठी आलो. आणि झालंच तर, शिकलोच तर, आलेच महिन्याला 50,000, महिन्याला 70,000, 1 लाख रुपये, घेतलीच गाडी, घेतलं घरचं. लोक रोज रस्त्याने मारतात तरी गाड्या घेऊन फिरतात का नाही करत? एवढ्या लोकांना कोरोना झाला तरी बघा आज आपण गर्दी केली. पण एक दिवस 7 महिन्यापूर्वी दूर डिस्टन्स, सोशल डिस्टन्स, मला कोरोना होईल, गेले विसरून लोक. मग जर आज एक निर्णय आज धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते. काय भरत होते? पेट्रोल. आणि नंतर जॉबला पण गेली. जॉबला गेल्यानंतर त्यांना पगार वाढ झाली आणि त्यांनी जॉब सोडून दिला. ते म्हणले अरे 15 वर्षानंतर जे प्रमोशन भेटतं तुला ते 2 वर्षात भेटले. किती वर्षात? ते म्हणले त्या मालकाला जर का कळलं माझ्यात काही आहे ना तर ते मी मालकासाठी का लावू, सर मी माझ्या धंद्यासाठी लावणार. आता धीरूभाई अंबानी किती दिवस लोकांनी आपलं वापरून घ्यायचं, किती दिवस मी मला भाड्याने देऊन टाकायचं, किती दिवस मी म्हणायचं की माझी MRP आहे, मला वापरा आणि एवढे पैसे द्या. किती दिवस का मी जागा नाही व्हायची? नारायण मूर्ती माहितीये, इन्फोसिस कंपनी, स्वप्न लोकांची जाणं, बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकून लोन काढलं होतं, कारण की लोन कोणी देत नव्हतं सॉफ्टवेअर म्हणून. आज कुठल्या लेवलची कंपनी जनरेट झाली? पैसा नसतं मॅटर नाहीये, विचारायचं स्वप्न पाहिजे डोक्यात, स्वप्न पाहिजे, स्वप्नाला उठून गेलं पाहिजे. आज जर बघितलं सिंधुताई सापकाळ नवऱ्याने बाहेर काढून दिलं, फार मसन वाटत गेली आणि मेली तर सगळ्याची आई बनून गेली. आपल्याला काय कमी आहे? आपण का नाही जाऊ शकत? म्हणून मला असं वाटतं ज्यांनी तुम्हाला आज इथं बोलवलंय ना फार लकी आहेत तुम्ही की आज इथं मी तुम्हाला प्रेझेंटेशन दिलंय. कारण की मी ज्यांना प्रेझेंटेशन दिलं ना त्यांची गरिबी तोडून टाकली आहे. मला असं वाटतं कारण की मी एकदम पक्का शेतकरी आहे बिझनेसचा. मी ते गवत काढून एवढा खड्डा करतो ना, ते बाई टाकतो एवढं खाली टाकतो की ते उगणारच ठरलं म्हणजे एवढी गॅरंटी आहे. पण मला असं वाटतं आज आपली जी भेट झाली, आज 2022 आहे, आपल्या सगळ्यांचं वेगळं वेगळं वय आहे. 20 वर्षाच्या पुढे ऑलमोस्ट 22 ते 20 वर्षाच्या पुढे आपण सगळे बरोबर. 40, 50, 60 वर्षात सुपडा साप. 2022, 2060-70 पर्यंत सगळे काव माव सगळे डंगरे होणार का नाही होणार? सगळे फ्लिश प्रकट झालाच अप्रकट होणार आहे. सगळ्याला एक दिवस मरायचं आहे. प्राण्यात आणि माणसात फरक काय? प्राण्याला आहार निद्रा भयमोहीतून म्हणतात. प्राण्याला जेवण फुकट आहे, आपल्याला विकत आहे. प्राण्याला झोप फुकट आहे, आपल्याला विकत आहे, घर बांधावं लागतं. प्राण्याला संरक्षणाला दात ना किंवा विषयात आपल्याला पोलीस, वकील, गुंडा बिंडा भरपूर लागतं. उन्हाळा पावसाळा प्रोटेक्ट पासून. प्राण्याला लग्न करायला मुलं मुली बघावं लागतात. काशी कुत्रा मांजऱ्यांना कुंडली बिंडली जुळावं लागते. त्यांचे लग्न कुठं होतात? 2 पायाच्या प्राण्याचं लय अवघड आहे, लग्नच होत नाही. आणि लग्न झाले ना पूर्ण जिंदगीचे लग्न बनवा जुळून ठेवायला त्रास होतो. येस और नो? मग मला सांगा प्राण्याला जे फुकट आहे ना ते मिळवायला पूर्ण जिंदगी पिढ्या ना पिढ्या खर्च करू राहिलो आपण. काय वाटतं तुम्हाला? 3 पिढ्याची गरिबी तोडली बस आपण. आणि प्रत्येक खानदानामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये असा एक कोणीतरी पठ्ठ्या बाहेर आला पाहिजे की तो म्हणला पाहिजे साला तोडायचे लेबर आपल्याला. नाहीतर काय किड्या मुंग्यासारखे जन्माला येतात आणि मरून जाऊ राहिले. रोज लोक मरतात. काय वाटतं? सगळेजण उडू शकतात आकाशात, फक्त जागे झाले पाहिजे. मग प्राण्याला जे फुकट आहे ते मिळवायला जिंदगी घालायची का? आहार निद्रा भयमयतून बाकी तरी काय? आणि इच्छा किती पूर्ण करा संपत नाही. ना मन मरा ना माया मरी, मरा शरीर. किती खा, किती झोपा, किती इच्छा पूर्ण करा. मनाने जे अनुभव भोगलेत ना ते मनाला पुन्हा नाही भेटले ना मन तडपतं. काय वाटतं? इच्छा पूर्ण करून आहे ना आपण खुश नाही राहिलो, ते इच्छा आपल्याला खाऊ राहिल्या. भोग नाही भोगू राहिलो, ते भोग आपल्याला भोगू राहिले. किती पण काही पण तुम्ही आतापर्यंत जे जे भोगलंय ना ते पुन्हा भेटलं नाही का त्रास होतो. तो मान आसन, सन्मान आसन, आहार आसन, निंद्रा आसन, भय आसन, मैथून आसन. लोक तडफडून राहिले, मन पडून राहिले इकडं तिकडं. जीभ पळतीये, कान पळतात, डोळे पळतात. कसं कंट्रोल मध्ये येणार? बॅलन्स लाईफ मध्ये जाणं गरजेचं. यज्ञ असतो ना, यज्ञामध्ये जर तूप टाकलं तर पेटतो का विसतो? यज्ञ पेटतो का नाही पेटत? आपण जे भोग भोगू राहिलोत ना ते भोग तरुणपणात नाही भोगले, म्हातारपणात नाही भेटले तर त्रास व्हायला. कारण की मनाने त्या इच्छा बघून ठेवल्या. मरेपर्यंत कसं मारणार? लहान पोराचं खेळणं जर काढून घेतलं ना तर पोरग रडतं. 5 मिनिटं त्याचे खेळायला द्या, घेतलं तर रुसून पळतं तिकडं, मला द्या. या जगामध्ये 4 दुःख आहे, त्या सगळ्याचा सामना करायचा. बिझनेस करा नाही तर नका. 4 दुःख ते सगळ्याला समान आहेत, ते कोणी टाळू शकत नाही, ना गरीब ना श्रीमंत. आणि ते सगळ्यांना त्याच्यात जावं. जन्म,
मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण. गर्भामध्ये ना 84 लक्ष योनीच्या गर्भामध्ये फिरावं लागतं आपल्याला. मेलं तरी सुट्टी नाहीये, वेगळ्या वेगळ्या गर्भामध्ये फिरावं लागतं. आणि बाळ आहे ना उलट असतं गर्भामध्ये, मलमूत्रामध्ये असतं, तडपतं. तिथं भगवंताला म्हणतं, भगवंता पुन्हा ह्या गर्भात येणार. आणि मग असं जीवन जगतो कुत्र्या मांजरासारखं की पुन्हा त्याच्या कर्मानुसार त्याला योनीमध्ये टाकला. बॅलन्स लाईफ नाही. म्हातारपण आणि आजारपण. माझ्या वडिलाला कोण आई बाप पाहिजे पुढच्या जन्मी? आई वडिलाला डिसाईड करू शकतो का माझा पैसा? कुठं दुःख सॉल्व झालं? पुनरपी जननी पुनरपी मननी जठरे शयनमास सांगितलं. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेतोय, पुन्हा पुन्हा मरतोय आणि पुन्हा पुन्हा त्या जठरामध्ये शयन करतोय, म्हणजे पोहतोय. फार हायर लेवलचं नॉलेज समजवतोय तुम्हाला. मी लई गरिबी भोगली आणि मी श्रीमंतीमध्ये आल्यानंतर मी खुश नाहीये. मी गरिबीत का होतो याचं उत्तर मी शोधलं. त्याच्यामुळं स्पिरिच्युअल अभ्यास केलाय. एवढे एवढे पुस्तकाचे थप्प्या वाचल्या, 4-4, 5-5 घंट्याचा. आणि मला आज अभिमान वाटतो, प्राऊड वाटतो. मला वाटतं 2-4 डिवोर्स आज वाचवले, कित्येक लोकांच्या आत्महत्या वाचवल्या. सगळ्या क्लासचे लोक या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व राहिले. कारण की मला कळलं कपडे, अन्न, पैसा लोकांना गरज नाहीये. त्याच्या आतला ज्या आरशाला धूळ साचली ना त्याच्या आत्म्याला, ती साफ करणं गरजेचं. कारण की लोक स्वतःला कमजोर समजून राहिले. मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी छोटा आहे, मी मोठा आहे, मी अपंग आहे, मला साथ नाही. आणि भगवंत म्हणतात की आत्मा सच्चित आनंद आहे, शाश्वत आहे. त्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही. त्याला हवा सुकू शकत नाही, माती भिजू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, तलवार कापू शकत नाही. म्हणून गांधीजींनी अंग्रेजाला बाहेर काढलं. माहिती तुम्हाला? त्यांना माहित होतं यस आपण करू शकतो. आजारपण आजारपण माझे आई बाबा रोखू नाही शकत. हळूहळू हळूहळू मात्र उडायला आपण. येस और नो? जसं कळी बनती, फूल उमलतं, बीज सोडतं, सुकतं आणि तुटून पडतं. पान कळी टवटवीत होतं, नंतर सुकतं का झाडाचे पान? तसं आपण रोज आपल्या समोर गळून पडून राहिलो, काहीच वाचू नाही शकत आपण. जर याच्यावर प्रेम करतात ना, घरच्यासाठी करत असताल ना, त्यांना ह्या दुःखातून काढा. ना की बुडायला लागलाय माणूस, बुडायला लागलाय आणि तुम्ही म्हणतात कपडे नवीन देऊ का? काय फायदाच? जेवण पैसे किती लोकांना द्या, हे वारंवार लागणार ही गरज. काय वाटतं तुम्हाला? 10 वर्ष नवरा बायकून एकदम गुन्ह्या गोविंदाने संसार चालला, 6 महिन्यापासून घरात पैसे येत नाही, डिवोर्स. मी आय लव्ह यू म्हणते, फक्त तुम्हाला सांभाळा पहिलं. तू ज्या दिवशी सांभाळणार नाही त्या दिवशी आय हेट यू. काय वाटतं तुम्हाला? या जगात सगळे मतलबी आहेत, सगळे तात्पुरते आहेत. तुम्ही सुख द्या, तुम्ही त्यांची काळजी घ्या, तुम्हाला ते पण काळजी घेतील. ज्या दिवशी बंद त्या दिवशी फिनिश. नाही चालणार घर, नाही जमू शकत घर. लास्ट मृत्यू. किती जणांना वाटतं सगळ्याला मरायचे? बर्थ डेट सगळ्याला माहिती, मरण डेट. हा कधी कुठल्या स्टेशनवरून खाली निघायचंय ना भो, बुट बिट घालून ठेवा. जसं ट्रेन मध्ये बसल्यावर नाही का, मा स्टेशन आलंय, मा बस आली. आम्हाला माहित होतं ना स्टॉप बी आज अर्धा तास उभं राहायचो आम्ही आवरून. कोण कोण उभं राहिले असं बसमध्ये, ट्रेन मध्ये आवरून? का बरं? जायला. मग इथं पण मरायची तयारी करा. आणि मारतानी सांगितलंय, भगवंतांनी सांगितलंय की मारतानी एवढा त्रास होतो, 1 विंचू चावल्यावर जेवढा त्रास होतो, ऍट ए टाइम 40,000 विंचू डंक जेव्हा मारतात ना, तसा त्रास मृत्यू तेवढेच होतो. आणि तिथं कोणी वकील, पोलीस, आई वडील, मित्र, ए भाई ये काहीच उपयोगीचं होत नाही ना. प्रेम काही नसतं. बुद्धी बंद पडलेली असती, डोळे बंद झालेले असतात, कान बंद झाले असतात, फक्त मन चालू असतं. आणि मनाने आयुष्यभर जे भोगलंय, जे पाप कर्म केलंय, जे दुःख दिलंय लोकांना, जो त्रास दिलाय ना, तो सगळं साला तिथं प्लेस असतो. आणि मग भगवंत एवढे दयाळू आहेत ना की साला माझ्या पुत्रांना काहीच कमी नाही पडलं पाहिजे. ज्या इच्छा त्या पूर्ण झाल्या पाहिजे. जर श्रीमंत एखादा बाप असेल तर पोरांची त्याची पोरं बिघडले असं तुम्हाला, त्यांच्या पोराकडे किती कमी पैसा असतो श्रीमंत बाप. भगवंत सगळ्याचे परमपित आहेत आणि ते सगळ्या जीवाची काळजी घ्यायसाठी तयार आहे. त्या जन्मी जर इच्छा नाही पूर्ण झाली ना, तर पुन्हा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला त्या 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा घुसवतात. ज्याला लईच घाण खायची सवय त्याला डुक्कर योनीमध्ये टाकतील. जो सापासारखा त्याचा फुसफुस करतो जिंदगीभर, त्यांनी ताकद दाखवली त्याला साप टाकतील. त्याची उडायची इच्छा लई राहिली त्याला विमानात बसवतील, त्याला घार बीर पशु बिशू करायला बसले. ज्याची लई खायची इच्छा त्याला हातीत घालतात. जो लईच आडेतेडे प्रेम आफेर करतो त्याला माकडा जन्मात घालून टाकणार. कर काय तुझं लग्नच झालं नाही, तुला प्रेमच भेटलं नाही, फार आदूर राहिला, खातोय खा रबडे आणि कर मेहनत, खा रबडे आणि कर मेहनत. इथं रोज चिकन मटन खायचं आणि सगळ्यांनी जिम करायची. जिंदगीची चव राहिली. आणि तिथं भांडणं, तिथं लपडे, काय काय विषय सगळे. घराघरात प्रेम आणि आफेर लपडे चालले. लग्नाच्या आधी लोकांची प्रॉब्लेम, लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम.
काहीला बाळ होत नाही, काही लग्न होत नाही, काही दिवस उरायला, काही सासू चांगलं नाही, काही नवरा चांगला नाही, काही ऍक्सिडेंट उरायलेत, काही लोक बुडाबुडी उरायलेत, काही फसाफशी उरायलेत, रस्त्यावर मारामारी उरायलेत, कापी गोळ्या घाले त्यात पूर्ण मामा पप्पी घेऊन राहिले येऊन एकमेकांची सगळ्यांची. काय करायचं लोकांनी? ह्या जगाला भगवंतांनी दुःखालय आणि अशाश्वतम सांगितलं. इथं दुःखालय आहे आणि इथं सगळं तात्पुरतं आहे. वी आर जस्ट टेम्पररी. आपण इथं आलोत आणि निघून जायचं. मृत्यूची तयारी करा. आंब्याची कोई पिकल्यानंतर सहजी कोई बाहेर निघते का? काय लागतं त्या कोईला? सगळा रस नाही, गर. तसं आपण आहे ना असा गर जमा करत आलो कित्येक जन्मापासून. आणि मारताना लई त्रास होतो आणि रडतात पण डोकं पिटू गेला रे. हात पवरून पाहत असतो, एवढे रडतात माझ्यासाठी. ते बुदबुडून त्या घरात लागत फिरत राहतो. कित्येक जण मरायच्या वेळेस विचार करतात कधी जावे ना म्हातारा, कधी जावे ना, कधी जाय ना. आणि मेल्यानंतर लोक काय म्हणतील म्हणून डोकं फुडू राहतात. त्याची खोटाडी तर लोक येतात. जिवंत असताना त्याला माळावर बसवले, हे घ्या जेवण, नंतर गुलाबजामुनचं डाव्याला जेवण. जगात मला एक वाटतं, आज आम्ही या बिझनेस मध्ये एवढे सक्सेसफुल काय माहितीये तुम्हाला? सगळ्यात मोठं जे मी आता टॉक केला 10 मिनिटं, या टॉकची लोकांना लई गरज आहे. किती लोकांना वाटतं? ह्या विचाराची लोकांना गरज आहे आणि खरं इथून लोक चालतात. आमच्या बिझनेसमध्ये फक्त पैसे प्रोडक्ट नाही, आमच्या बिझनेसमध्ये जे मन घाण झालंय ना, जी धूळ साठली ना, ती धूळ पण आपण काढू शकतो. आपण कित्येक लोकांना दुःख दूरवर काढू शकतो. आपण संत महात्मे नाही होऊ शकत, त्यांसाठी गाथा ग्रंथ नाही देऊ शकत, पण आपण लोकांना हे देऊ शकतो, नाही देऊ शकतो. कर्माचं फळ म्हणून ऍक्सेप्ट करावं लागतं. जो परिवार भेटलाय, जे आई वडील भेटलेत, जे मित्र परिवार, जे सुख दुःख जीवनामध्ये भेटलंय ना, ऍक्सेप्ट करावं लागेल. या दुश्मन्या सगळ्या सोडावं लागते आणि माफ करावं लागेल यांना. जर कोणा शत्रू भरून बसला असता हृदय एखाद्याला बदला घ्यायच्या वाटेत, सोडून टाकाय विचार. सगळेजण तुमच्या आयुष्यात कर्माचे फळं देण्यासाठी येतात. हजारो जन्मामध्ये जे कर्म आपण केलेत ना, त्याचे फळं भोगण्यासाठी आपले मित्र परिवार, आई बाप, पती पत्नी, शरीर, रिश्तेदार, मित्र, पैसा, संपत्ती भेटती आणि थोड्या वेळासाठी भेटते आणि त्यानंतर पुन्हा उघडायचं. जसं पाणी प्यायला एकाच ठिकाणी वाट सुरू भेटतात ना, तसं वडापाव खाता भेटले भाऊ, यो ओळख झाली. वडापाव खाल्लो, काय करणार तुम्ही? चल येऊ का पाहुणे? ठीक असं आपण इथं भेटतो. असं वेगळ्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला सोडायचं. माझी पत्नीचं कर्म वेगळे, माझ्या बायको क्लिअर सांगितले. माझ्या आईबाबाला बंगला बिंगला, बँकेत त्यांचे पैसे, माझं एनएफ त्यांना कनेक्टेड आहे. पण पैसे दिले, बंगला दिला, कार्ड दिली, स्पिरिच्युअलिटीचं लेक्चर पण सगळं, टीव्हीला वायफाय कनेक्टिव्हिटी दिली. आता जर त्यांच्या जीवनात जर नसल स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट व्हायचं, तर म्हातारपण आजारपण त्यांना भोगायचंच का नाही भोगायचं? माझा पैसा असून सुद्धा मी त्यांना मदत करू शकत. माझ्या पत्नीला सांगितले मागच्या मी, तू कुणाची पत्नी होती, मी कुणाचं होतो, काय हे आपल्याला माहित नाही. कसं आलो, गरिबीत एकत्र आलो, आता श्रीमंत झाली, नीट का शिकलो. त्या जन्मी करोडपती नवरा आहे, पुढच्या जन्मी भिकारी पण भेटू शकतो. नाही, पोराला एक दिवस विचारलं, म्हणलं बेटा तुला करोडपती आई बाप आणि मला गरीब आई बाप का भेटली? प्रश्न असतो ना कधी कधी, गरीबीच का? पाहिलं चायला काहीच कर्ज न करता सगळं भेटते आणि आपल्याला एवढे कुठं नाही का? तर म्हणला पप्पा, मागच्या जन्मी आपले जे पण पप्पा होते ना, तिथं आपण आध्यात्मिक पुण्यकर्म केलं आहे म्हणून डायरेक्ट श्रीमंती घरात आलो आपण. डायरेक्ट प्रमोशन आपलं करोडपती घरात, डायरेक्ट जन्मच आपण मर्सिडीज. म्हणलं माझं तुमचं लई पाप होतं, त्याच्यामुळे लई किती त्रास तुम्हाला झाला. तुमचं माझं नातं होतं एवढ्यासाठी बाप्पा. यू आर फादर ऑफ माय बॉडी. माझे परमपिता भगवंत आहेत. हे वातावरण माझ्या मुलाला दिले, कारण की यातील मी त्याला भगवंताला कनेक्ट होतो. म्हणजे तुझा माझा जास्त संबंध नाही, मला त्यांना त्रास होईल का? आज पूर्ण जिंदगी पैसा 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 पैसा. ए फॉर ऍपल, बी फॉर हँड रायटिंग, मार्क्स आण. तो मार्क आणून बिचारा एमआयडीसीत बोंबलत फिरतोय आणि पोराला हालतोय आता अभ्यास कर, हँड रायटिंग कर. काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाहीये. मी डिटॅच करून टाकले. लास्टला एक्झाम्पल देतो. भगवान कृष्णाने जन्म कुठे घेतला? जेलमध्ये. कुठे घेतला? जेलमध्ये. आई म्हणली काय माहितीये, तू भगवंत मी जेलमध्ये का? बघा आता, भगवंत आईला सुद्धा प्रॉब्लेम मधून काढू शकत नाही. ते म्हणले हजारो जन्माचे जे कर्म होते ना तुझे, त्याच्यात जे पुण्य कर्म झालं त्याचा भोग म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय आणि त्याच्यात काही वाईट पण झालंय ना, म्हणून तू जेलमध्ये येस. बघ तू एवढा त्रास घेऊन जेलमध्ये ये. तू आकाशवाणी झाली की मी तुझ्या पोटी येणार आहे, लगेच तुझ्या भावाने तुला जेलमध्ये टाकलं मी टाकलं. म्हणजे तुझ्या प्रॉब्लेमला जबाबदार कोण झालो? मी. हे तुला वाटतंय.
पण मला असं वाटतंय की इथून मागे जे तू कर्म केलेत त्या कर्माचं फळ म्हणून तू जेलमध्ये आहेस. याला म्हणतात डिटॅचमेंट. पण आज आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी किती 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 प्रयत्न केला होतो नाही केला. आणि त्यानंतर भगवंताला सांगितलं, विचारलं मग मी तुझी आई आहे, तरी पण नाही म्हणले. कर्मानुसार आया बदलतात, हे शरीर बदलतात, हे रिलेशन बदलतात. हे सगळे जीवात मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणून ट्रॅव्हल करत इथपर्यंत आलो. 60, 70, 80 वर्षाची लाईफ आहे. जो पण नवरा, जी पण बायको, जे पण शरीर, जे पण मित्र, जे पण परिवार, जे पण आईबाप, जो पण बिझनेस, जे पण शिक्षण आतापर्यंत भेटलंय. ज्यांनी जीवनात दुःख दिलंय ना त्यांनी आपल्या कर्माचं फळ दिल्यासाठी त्यांच्या आयुष्यात आपल्याला ते पाठवलं. मला सांगा, ह्या जगातून कुणीही जाताना सगळे व्यवहार बंद संपून जातो का? ह्या जगातून जो पण मरतो सगळे त्याच्यावर खुश असतात का आणि सगळे त्याच्यावर नाराज असतात का? व्यवहार अपुरे असतात. किती लोकांना वाटतं असतात? ज्ञानेश्वर महाराजांचा व्यवहार अपुरा होता का पूर्ण होता? पुढे अपुरा होता. पूर्ण होता ना. जगात कनेक्शन ब्रेक केलं ना त्यांनी. तुकाराम महाराजांचा विठ्ठल पांडुरंग पोऱ्या बायको अटॅचमेंट होती संपत्तीत. हे लोक बघा, यांनी मायाला तोडून टाकलं. काय केलं? तोडून टाकलं. पण आज आपल्या सगळ्या लोकांचे व्यवहार आजोरे होऊन आपण म्हणतो. राईट और रॉंग? एखादं 7-8 मर्डर करून एखाद्याला पोलिसाच्या एन्काउंटर मध्ये मेला तर त्याचा जन्म कुठं घालणार? तुम्ही देव आहेत आणि तुम्हाला कळलं लई लई कार्यक्रम केलाय, लोकांना लई दुःख दिलेलं आहे, लई त्रास दिलाय, आणि तुम्ही देव आहेत. तुम्ही कुठं टाकणार त्याला? चांगल्या घरी का वाईट घरी? कुठं टाकणार? तुम्ही अशा घरी टाकणार की कोणाची जिरवायची? अशा घरी याचं प्रमोशन करून टाकू. आले का लक्षात? मग एकाच बापांचे 2 जुळे मुलं तरी पण वेगळे वळे असतात. किती लोकांनी बघितले? शरीर सेम आहे पण विचार, एकाच व्हायरस आहे आणि एकाच नवीन सॉफ्टवेअर अपडेट झाले. का? वी आर डिफरंट. ही बॉडी संपती, शरीर नाही संपत. चंद्र कोणत्या जातीचा आहे? सूर्य कुठल्या जातीचा आहे? पाऊस, जमीन, अग्नी, पाणी नाही ना. हे आपण पाडले. भगवंताचे सगळे अवतार त्या पेशंट नुसार तिथे ट्रीटमेंटची रिक्वायर होती म्हणून ते अवतार घेऊन आले. पण आपल्याला त्यांनी बरं केलं म्हणून आपल्याला असं वाटलं ते सगळे भगवंत आहेत. हे सोडलो. लिमिटेड ऍक्सेस असतो नर्स साठी, लिमिटेड ऍक्सेस असतो नवीन डॉक्टर साठी, आणि अनलिमिटेड ऍक्सेस असतो एक्सपर्ट डॉक्टर साठी. समजतंय का? तसं आपण ह्या जन्मात टेम्पररी आहे. पत्नीच्या परिवारासाठी खरंच काहीतरी करायचं असेल तर चांगलं पुण्यकर्म करूया. जर मी डॉक्टर आहे आणि एखाद्या माणसाला ऑपरेशन करता करता तो माणूस मेला, पण मी माझे पूर्ण प्रयत्न केलेत. एकच मिनिट, मी पूर्ण प्रयत्न केलेत. डॉक्टर माणूस मी पूर्ण प्रयत्न केले तर तो पेशंट मेला. कुठलं कर्म झालं? चांगलं का वाईट? मी प्रयत्न करतोय आणि तो माणूस मेला, पेशंट. चांगलं कर्म आलं का वाईट कर्म आलं? का बरं तो मेला? त्यांनी ते कर्म करताना मनात विचार काय होता ते त्याचे कर्म. गोड कर्म. एखादा माणूस म्हणतो याला मारायचंय, प्लान करतोय, पण तो मरत नाहीये, तरी पण याने मारायचा प्लान केला तरी याचं मर्डरचं कर्म तयार होत असतं. मी आंघोळ करतोय आणि मी मुंगीला वाचवतोय पण मुंगी मेली. होते कधी कधी. तुम्हाला आता तुम्ही सात्विक बित्विक ऐकलं ना, तुम्ही जीवाला असं काढतात कधी कधी. मारित नाही, झुराला पण असं काढून देणार, सापाला असं, बेंडकीला असं काढून देणार. नाही तर काही लोक ज्यांना माहिती रागावर डिपेंड आहे. तुम्ही कधी रक्षण करणार आणि कधी भक्षण करणार हे तुमच्या विचारावर डिपेंड आहे. येस और नो? मग त्या केस मध्ये कधी तुम्ही भिकाऱ्याला पैसे देतात आणि कधी कधी माझा फट नाही, टेन्शन आहे मला. डिपेंड करतं तुमचा मूड कसा आहे. मग ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्ही जे पण आतापर्यंत कृत्य करत आहात तेव्हा जे क्रिया होती त्याला कर्म मानतात. मग इथून मागे जीवनामध्ये अचानक एखादा माणूस अनोळखी येतो, आपल्याला धडकतो, गाडीचं नुकसान होतं आणि आपण काय करतो? तिथं काय केलं पाहिजे? एवढं झालं का? ओके, तुम्हाला नाही लागलं ना? माझं कर्म असेल काही. ओके, त्याला पण माफ करा. तो माणूस यायला पुढच्या वेळेस मला पण असंच करायचं. पण आज असं कोणी करतं का? नाही करत. जे स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट आहेत ना त्यांनी असं केलं पाहिजे. तो माझ्या आयुष्यात आज एक जर माणूस आला म्हणला म्हणजे 2 लाख रुपये एका इन्शुरन्स कंपनीत बुडाले सर. 1.5 वर्ष झालं त्या माणसाला शोधतोय मी. त्यांनी मला कागद दिले पोलीस. काय करणार? पकडून हाणणार सर आपण त्याला. हाणल्यानंतर काय होईल? मला शांत होईल. त्याला कळ ना मी कोणी. म्हणलं तिने काय होईल? आनंद होईल. पण असंच विचार कर ना मनातले माझं हाणलंय भाऊ. आताच बरं वाटून तुला. बरं म्हणलं आता उत्तर पाहिजे. बरं म्हणलं सर पाहिजे. 2 लाख गेले तो सर माझे. म्हणलं ते ओळखीच होता का? अनोळखीचा? अहो अनोळखीच होता. दुसऱ्या थ्रू भेटला होता मला. बरं
तोच का आला नाही ना माहिती. मी सांगू पण त्यांना हे उदाहरण दिलं. पहिलं मी कृष्णाच्या जन्माचं आणि दुसरं उदाहरण दिलं. होऊ शकतं सर म्हणलं मागच्या जन्मी 1.5 लाख तुम्ही त्याच्याकडून घेतले होते, तुम्ही त्याला टोपी घातली, आता ते चक्रवाढी व्याजाने 2 लाख घेऊन गेला. काय म्हणला? आणि जर तुम्हाला वाटलं की तुम्ही नाही केलं तर 2 लाख नेलेत ना, तर पुढच्या जन्मापर्यंत वाट पा, अचानक साला 5 लाखाची लॉटरी लागली. हे ज्याला आध्यात्मिक लोकांना ज्यांना माहिती असतं ना, स्टेबल दान पुण्य करत फिरतात आणि मग यांच्यात चक्रवाढी व्याजाने यांच्या आयुष्यात पुण्य यायला लागते. पण काहीच्या आयुष्यात पुण्यच नाहीये, किती पण मेहनत केली तरी साला काही लॉटरीच लागत नाही. देवर अर्धा किलोमीटर किती आणि मनात सगळे दुश्मन्या, ते लिंबू लावणं, चटकीन करणं, काय असतं काय काय म्हणतात ते, करणी करणं, भुताडक्या करणं, पोराच्या जिंदगीत वाट लावणं, लिंबू फिरवणं, याने काहीच होत नाही. पोरांनो, हे डिपेंड करतं की तुमचं कर्म काय, तुम्ही त्याच्यावर किती बिलीफ सिस्टम लेवल काय. आलं लक्षात? मग मला सांगा, आज जीवनामध्ये ज्यांनी दुःख दिले ना त्यांना माफ करून टाका. काही दुश्मन आहे तर फोन करा त्यांना. बिझनेस फक्त मी प्रोडक्ट पैशासाठी नाही करू राहिलो, पैशाने काही होत नाही. माझ्याकडे लई गरिबी होती तेव्हा मरायला निघलो होतो, आज लई श्रीमंती आली. याचा अर्थ असा नाही की मी उलटा आंघोळ करतोय, 10 बेड लावलेत, 2-4 चड्ड्या घालून आलो इथं, माझी गाडी ट्रॉफिक मधून नेली, उडून उडून राहिली. काय नसतं पैशाचं पण, काय सेम नीड आहेत आपल्या, राईट और रॉंग. आज शरीरामध्ये ना सगळं मलमूत्र भरले, हड्डी साफ केलं नाही ना, नाकातून डोळ्यातून सगळी कोणी ना घाण वाशी नाही शरीरात. काय वाटतं? मेल्यानंतर ना 2 दिवसात घरचे म्हणजे जाळा बॉडीला वास यायला लागला. बॉडी इथंच हे, जातो कोण आणि येतो कोण? तो परमात्मा, तो आत्मा बसलाय, ते सूक्ष्म शरीर बसलंय. उतराय असं नाही. आणि ह्या इंटेन्शनने काम करा, भगवंताला आहे ना प्राऊड होईल की तुम्ही लोकांना त्यांच्या जीवात्म्याला बाहेर काढू राहिला. आता प्लॅन बघितलाय, बिझनेस सगळं बघितलोय ना, तर खालच्या लोकांना तयार करायला जाऊ नका. त्याचं दुकान टाकण्याच्या अगोदर साखर घ्यायची माझ्याकडून, तेल घेतलं का माझ्याकडून, ते म्हणतात तू गेला का. बरं, आता घरी बिझनेस प्लॅन कोणी सगळं बघितलाय सगळा, तुम्ही विचारणार कोणाला? त्यांना हे विचारा, बायकोला तुला 2 तोळे सोनं घेतो मी 6 महिन्यात, कसं वाटन? ती म्हणते लय भारी, ते 25 दे ना मला. आई बापाला, नवऱ्याला विचारायचं, नवऱ्याला म्हणा बघा आता मी कसे पैसे करू. मित्र परिवाराला पण नाही ना, एक्सपर्ट व्यक्तीकडून सल्ला घेतला पाहिजे. तुम्ही विहिरीत येत आणि विहिरीच्या वर निघायचे, तुम्हाला तर कुठं पकडलं पाहिजे? रस्सीला ना. पण तुम्ही म्हणले ती रस्सी तुटली तर पडशील कुठं, येईलच ना, चल ना वर, पकड ना तिला. येस और नो? दात दुखते, कुठे गेलं पाहिजे? घिसाड्याकडे कुठे गेलं पाहिजे? पोट दुखते, पोलीस स्टेशनला जाऊन जमल का? तो म्हणून जातो इथून कुठं डॉक्टरकडे जायचं, कुठं येऊ राहिला. मग ज्या दिवशी मी बिझनेस प्लॅन पाहिला त्या दिवशी मी मला निर्णय घेतला आणि मी म्हणलं माझा परिवार, मित्र, नातेवाईक सगळे वेळीत आहेत, यांना विचारून उपयोग नाही वर्गात जायचं, जाऊ का नको. हे म्हणतील पडशील, हे म्हणतील काय होणार. तर मी म्हणलं वर मी जाणार, यांनी किती पण ओढून द्या, मग मी यांना वर खेच. मला बोलून छान वाटलं तुमच्यासोबत, सगळ्यासोबत. आज आपण इथं सगळे लोक बघतोय बघा, आज सगळे उभा राहून बाग बघायला जागा नाही तरी इथं बसताय. आता हे जे शब्द मी बोलतोय ना, याचा मॅन्युफॅक्चर मी नाहीये, भगवंताचे शब्द बोलण्याचे. माझ्या हृदयात जे मी ते शब्द बोलतोय आणि मी ते कर्म करतोय, म्हणून भगवंतानी भरभरून संपत्ती दिली. सुरुवातीला दुःख होलसेल मध्ये दिलं एकदम, आणि संपत्ती पण होलसेल मध्ये देतात, मान सन्मान पण होलसेल मध्ये देतात. पण ते भोग घेण्यासाठी तुम्हाला पहिले प्युअर व्हावं लागेल. शेती जर सुपीक केली तर पीक चांगलं येईल. हे डाऊट, ही भीती, हे शक, हे सगळ्या गोष्टी काढून टाका आणि वातावरणात इन्व्हॉल्व व्हा. हे हडपसर मधून एवढ्या इथून आपण